बीएमसी कोण चालवतं? इंजिनियर, ब्युरोक्रॅट, पॉलिटिशियन? तुमच्या माहितीचं सांगतो, बीएमसीचं जो हा सगळा पसारा जो आहे, दोनच व्यक्ती चालवतात. एक आमचा म्युन्सिपल कामगार आणि दुसरा आमचा महापालिकेचा अभियंता. माझं असं म्हणणं आहे की एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत ॲक्च्युली. म्हणजे अगदी सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळीकडे हा महापालिकेचा कामगार आणि अभियंता हा जोडलेला आहे. रस्त्यांवर इतके खड्डे आहेत आणि हे तर आपण वारंवार बघतो की एक रस्ता बनला 6 महिन्यांनी दुसरं कुठलं तरी काम येतं, परत तो रस्ता खोदला जातो. जबाबदारी खरं म्हणजे जे ब्युरोक्रॅट्स असतात त्यांनी खरं हे घेतलं पाहिजे, कारण सगळे अधिकार आज त्यांच्याकडे, अभियंत्यांकडे नाही आहेत. मरीन ड्राईव्ह, मोडक सागर बघा आता, म्हणजे जो वैतरणाचा डॅम असेल, हे असेल, मुंबईची जी जडणघडण आहे, हे मुंबईचा जो अभियंता आहे तो राबलेला आहे आणि त्याला ऍक्च्युली तो फ्री हँड दिला होता. हिंदमाताचा जो ब्रिज आहे परळ टीटीचा, पावसाळ्यामध्ये एवढी विचित्र अवस्था असायची, कारण तिथले जे एक्सपान्शन जॉईंट, नंबर ऑफ एक्सपान्शन जॉईंट होते, मला वाटतं 10-15च्या वर होते. हिंदमाताला हे आम्हीच केलं ना, सोल्युशन जे दिलंय आम्ही दिलं ना, की बाबा इथलं पाणी बाजूचा जो मैदान आहे त्याच्यामध्ये घेऊन जाऊ. इंजिनियर लोकांनी हे केलंय, कारण आम्ही तर पॉलिटिशियन लोकांनाच क्रेडिट घेताना बघितलंय फक्त याचं, की हे मी केलं. 5 वर्षापूर्वी कोविड आला होता. मला आठवतंय मार्च महिना होता, त्यावेळी आपल्याकडे 42 पेशंट होते. मुंबईचा कामगार आणि मुंबईचा अभियंता, बाकी सगळे बिळात होते. एका महिन्यात म्हणजे 31 मार्च किंवा एप्रिलचा पहिला आठवडा सगळ्या शाळा असतील, जे आयसोलेशन सेंटर असतील ते सगळे तयार केले, स्वतःच्या खिशातनं टाकून सगळे केलेले आहेत. मुंबईच्या या इतिहासामध्ये तुम्हाला कोणी सांगणार नाही, 638, त्याच्यामध्ये आमचे डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर आहेत, त्याच्यानंतर असिस्टंट कमिशनर आहेत, असिस्टंट इंजिनियर्स आहेत, सब इंजिनियर्स आणि कामगार, हे शहीद झालेत ना ते कोविडमध्ये. जॉर्ज फर्नांडिस फेनोमेना काय होता? ग्रेट माणूस, म्हणजे फुटपाथ ते संरक्षण मंत्री. भारताचा संरक्षण मंत्री स्वतःची वस्त्र आणि अंतर्वस्त्र स्वतः धुतो आणि असं वाळत घालतो आमच्या समोर. हे म्हणजे फार आजच्या याच्यामध्ये पटणार नाही, कोणाला नाही पडणार. हे मूळ मुंबईचे नव्हते, ते मराठी बोलायचे. बीएसटीच्या ज्या पाट्या असायच्या त्या पाट्या, मराठी पाट्या वाचून, म्हणजे जाहिरातीच्या, ते वाचून जॉर्ज साहेब मराठी शिकलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळा कारभार हा मराठीमध्येच झाला पाहिजे असा ठराव आणणारे जॉर्ज साहेब पहिले. नमस्कार. बीएमसीचे इंजिनियर्स काय काम करतात? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय, तसा आम्हालाही पडला होता. बीएमसीचे इंजिनियर, बीएमसीचे बाकी कर्मचारी, IAS ऑफिसर, नेता आणि ही सगळी यंत्रणा कशा प्रकारे काम करतात, त्यांना काय आव्हानं येतात, हे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत रमेश देशमुख सर. हे म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि गेले 35 वर्षापासून BMC ह्याच्यामध्ये एक इंजिनियरपासून लागून आज त्यांनी हा प्रवास केला आहे. बऱ्याच गोष्टींची त्यांच्याकडे माहिती आहे आणि आज ती सगळीच माहिती द्यायला, आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मराठी मूडच्या स्टुडिओमध्ये ते आले आहेत. तर नमस्कार. मराठी मूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर्वात प्रथम सर, कसा आहे तुमचा मूड? माझा मूड नेहमीच चांगला असतो, धावपळ असते, पण सर्वप्रथम मी मराठी मूडचं अभिनंदन आणि कौतुक करतो की त्यांनी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला इथे बोलवून जो बहुमान आणि सन्मान तुम्ही देतात, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आणि अभिनंदन. नाही सर, पहिलं तर बिलकुल पण छोटे कार्यकर्ते नाही आहेत. इंजिनिअरिंग असोसिएशनचे ते प्रेसिडेंट आहेत. त्या व्यतिरिक्त जसं आपण इंट्रोमध्ये त्यांच्याबद्दल सांगितलंच की त्यांचं 25 वर्षापेक्षा जास्त काम आहे. आपण सर नेहमी आहे ना पॉलिटिशियन आणि ह्या सगळ्यांच्या मीडियाच्या पर्स्पेक्टिव्हमधून BMCकडे बघितलं आहे. इंजिनियरच्या पर्स्पेक्टिव्हकडून कधीच ना कोणी विचारायला आलं का जास्त माहिती आहे. आणि आमचा कुतूहल आहे की एक इंजिनियरचा पर्स्पेक्टिव्ह खूप महत्त्वाचा आहे, कारण एक इंजिनियर व्हायला जे मेहनत आणि त्रास एक घ्यावा लागतो, त्यानंतर त्याची व्हॅल्यू असते. एकदम पहिला प्रश्न सर, मुंबई खरंच BMC कोण चालवतं? इंजिनियर, ब्युरोक्रॅट, पॉलिटिशियन, कोण चालवतं BMC? म्हणजे अकाउंटेबिलिटी कोणाची आहे? तुमच्या माहितीचं सांगतो, BMCचं जे काय म्हणतात ना, रहाट गाडगं म्हणा का जो हा सगळा पसारा जो आहे, दोनच व्यक्ती चालवतात. एक आमचा म्युन्सिपल कामगार आणि दुसरा आमचा महापालिकेचा अभियंता. माझं असं म्हणणं आहे की एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत ॲक्च्युली.
महापालिकेच्या बजेटचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 75 ते 80% जी जबाबदारी आहे ती महापालिकेचे अभियंते पार पडत असतात. म्हणजे अगदी सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळीकडे हा महापालिकेचा कामगार आणि अभियंता हा जोडलेला आहे. त्यानंतर थोडंफार डॉक्टर आहे, पण 80% जी जबाबदारी आहे ती महापालिकेच्या अभियंत्यांची. तुम्ही विचार करा, स्मशानभूमीत जरी गेला तर जी एखादी जी यंत्रणा उभी असते, ते शेड उभं असतं, नंतर ते आता नवीन आमचे ते उदय कुमार शिरूरकर साहेबांनी जे चालू केलं होतं की तो जो धूर होत होता, जे पोल्युशन होत होतं, त्यांनी त्याला पाण्याचा फवारा देऊन तो जे काही टॉक्सिक गॅसेस होते वगैरे ते त्याच्यातनं त्याला मुक्ती दिलेली आहे. आणि हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर दिसेल. तसंच आमचे हॉस्पिटल्स आहेत, सगळीकडे आहे. आणि नुसतं असं नाही हो, करून दाखवलेलं आहे. तुम्ही जर कोविडमध्ये जरी आता तरी बरेच काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण 350 प्लांट रेकॉर्डच म्हणतात ना वेळेमध्ये आमच्या महापालिकेच्या अभियंत्यांनी लावले म्हणून मुंबई वाचली. हे वास्तव आहे. कोविडकडे मला येऊ, पण हा जो माझा प्रश्न होता, कारण जसं तुम्ही बोलला बरोबर आहे, बर्थ सर्टिफिकेट ते डेथ सर्टिफिकेट प्रत्येक गोष्टीसाठी एक मुंबईकरला BMCवर अवलंबून राहावं लागतं आणि येतो. पण आणि BMC खूप छान काम करते, याबद्दल वाद नाही. कुठेतरी दिसतं की मुंबईची आबादी इतकी वाढली आहे की ते थोडं अशक्यच आहे. पण आज आपली हॉस्पिटलची परिस्थिती जर बघितली, डॉक्टर खूप छान आहेत, पण तिकडे जसे पेशंट आहेत ॲडमिशन मिळत नाहीत. रस्त्यांवर इतके खड्डे आहेत, अजूनही रस्त्यांची कामं चालूच आहेत, ती कधी संपतच नाहीत. आणि हे तर आपण वारंवार बघतो की एक रस्ता बनला, 6 महिन्यांनी दुसरं कुठलं तरी काम येतं, परत तो रस्ता खोदला जातो. मग ह्या सगळ्या ज्या गॅप्स आहेत त्या का आहेत? ह्याची एवढ्या वर्षात का कोणीच दखल घेतली नाहीये? का ह्यावर कोणी का काम करत नाहीये? आणि कोण करणार? म्हणजे हे कसं आहे शेवटी, ह्याची अकाउंटेबिलिटी का जबाबदारी कोण घेणार? का कोणी घेतली पाहिजे? निश्चित घेतली पाहिजे. ॲक्च्युली ह्याची जबाबदारी खरं म्हणजे जे ब्युरोक्रॅट्स असतात त्यांनी खरं हे घेतलं पाहिजे. कारण सगळे अधिकार आज त्यांच्याकडे, अभियंत्यांकडे नाही आहेत दुर्दैवानं. खरं अभियंत्यांनी ते जर ताब्यात घेतलं तर ते हे जे तुम्ही म्हणतायत ना, पूर्वी बघा ना, पूर्वीचं मुंबई बघा, मरीन ड्राईव्ह कोणी केलं आहे? नानासाहेब मोडकांनी केलेलं आहे. ह्याच्या आधीचे मोडक सागर बघा आता, म्हणजे जो वैतरणाचा डॅम असेल, हे असेल, मुंबईची जी जडणघडण आहे, हे मुंबईचा जो अभियंता आहे तो राबलेला आहे आणि त्याला ॲक्च्युली तो फ्री हँड दिला होता. त्यामुळे ते झालेलं आहे. आज तसं नाही आहे. आज एखाद्या चौकात जरी काय करायचं झालं तर शेवटी ते तिथपर्यंत जायला लागतं. त्यामुळं तुम्ही एक म्हणता ना अपेक्षा करणार आणि त्याला तुम्ही त्या अभियंता शेवटी काय असतो हा, त्याला जे काही नॉलेज आहे, तो काय शिकून आलेला आहे, कारण त्याचा काय अनुभव आहे, त्या अनुभवातनं तो सगळं करत असतो, मांडत असतो. पण परिस्थिती विपरीत आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की समन्वय कुठला नाही, कोणामध्ये कुठला समन्वय नाही आहे. आता मुंबईमध्ये 10-12 एजन्सीज आहेत. BST आहे, MTNL आहे, महानगर आहे, त्याच्यानंतर आता टाटा आहे, इतर आहे. यांच्यामध्ये जो पूर्वी एक समन्वय पाहिजे होता. आणि मला या खास करून या कार्यक्रमाचे मी तुम्हाला सांगतो की सन्माननीय कैलासवासी सदाशिवराव तिनेकर साहेब होते पहिले आयुक्त, की ज्यांनी कॉन्क्रीट रोड विरोध असताना सुद्धा चालू केले होते. स्थायी समितीचा विरोध झुगारून त्यांनी सांगितलं होतं की, आणि त्यांनी तो जो कायद्याचा अधिकार घेऊन सांगितलं होतं की तुम्ही कामं चालू करा. आणि म्हणून आज आपण कॉन्क्रीट रोडच्या गप्पा मारतोय. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आपण जे कॉन्क्रीट रोड करणार आहोत त्याच्या मध्यभागी असे डक्ट उभारूया की भविष्यात तुम्हाला हा रस्ता खोदताच कामा नये. तर अशा पण ते झालं नाही आहे. तिनेकर साहेब फार थोडे आयुक्त असे आहेत की ते ज्यांनी काहीतरी केलं आणि आपण त्यांचं नाव आज या ठिकाणी घेऊ शकतो. पण आता तुम्ही बोलला एक इंजिनियर टेक्निकल नॉलेज घेऊन येतो, जसं तुम्ही बोलला की डक्ट हवे, जे साधारण कुठल्याही कॉलेजच्या मुलाचं पण हेच असतं की अरे डक्ट का नाही बनवत एकदाचे, मग किती वायर काढा घाला काही करा, रस्ता नका खराब करू. एवढी गोष्ट जी इतक्या सामान्य दर्जाच्या लोकांना पण जर समजते, मग कुठे ब्युरोक्रेसी त्याला आड येते का नाही होत ते? तिथपर्यंत गेल्यावर काय उत्तर अशी येतात की नाही, आपण हे नाही करायला पाहिजे? जर तुम्ही बोलू शकाल. नाही, दुर्दैवानं ॲक्च्युली मी आता सिस्टममध्ये नाही आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे असं कुठे अजून केल्याचं, 1-2 फुटपाथ जर वगळले, एक नामजोशी मार्गला एक फुटपाथ आहे, तिथे कम्प्लीट डक्ट आहे.
तोही आज म्हणजे अस्तित्वात आहे. म्हणजे जो कोणी आमचा अभियंता असतील त्याला खरंच धन्यवाद दिले पाहिजे की कॉन्क्रीट रस्ता बांधताना त्यांनी तो फुटपाथला पूर्ण डक्ट केलेला आहे. लोखंडवालाचा जो एस ब्रिजचा जो सिग्नल आहे तिथं. आणि इतर ठिकाणी मला तरी दिसत नाहीये, म्हणजे पण नाही, दुर्दैव मी आहे. तेच बोलतोय. मग हे दुर्दैव आहे, मी तेच सांगतो. अडकतं कुठे? मी सांगितलं ना, अडकतं हेच आहे की अभियंत्यांना जे काय अधिकार द्यायला पाहिजे किंवा त्याचं जे काही मत आहे त्याला जर तुम्ही जर महत्त्व देणार असाल किंवा त्याचं ऐकून घ्या, तर निश्चित तुम्हाला मुंबई वेगळी दिसेल. आपण अभियंताबद्दल यांच्याबद्दल बोलतोय. नक्की त्यांचा आज काय रोल उरलाय मग? म्हणजे आज त्यांचं काय एक सामान्य माणसाला समजवण्यासाठी, की जर त्यांच्याकडे ती पॉवरच नाहीये डिसिजन मेकिंग, मग काय ते फक्त फॉलो करतात सांगितलेल्या गोष्टी? इम्प्लिमेंटेशन. पण मग आता त्याच्यात बघा तुम्हाला सांगतो, हं, मुंबईमध्ये सगळे रस्ते कॉन्क्रीट करा. हं. शिंदे साहेबांनी 4 सांगितलं वर्षात करणं. 4 वर्षात 4 करा. वर्षात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ती. पण छोट्या छोट्या गल्ल्या पण त्या कॉन्क्रीटच्या करा, म्हणजे लोकांना एवढा त्रास व्हायला लागला. शेवटी मग त्याच्यातनं थोडंसं अभ्यास करून हे करून आम्ही ते गोष्टी मांडल्या. मी माझ्या पत्रातनं मांडल्या की तुम्ही जे छोटे रस्ते आहेत ते तरी त्याच्यातनं वगळा. आणि म्हणून ते आता एक 9 मीटरच्या आत त्याच्या खालचे जे रस्ते आहेत ते करत नाहीत, त्याच्या वरचे जे आहेत ते करतायत. कारण जो त्रास होतो कॉन्क्रीट रोड करताना, हं. पूर्ण रस्ता बंद, नागरिकांना त्रास होतोय. कारण एक एक महिना 2-2 महिने रस्ता बंद असतो वगैरे. त्यामुळं 6-6 महिने सर. काही 6-6 महिने, म्हणजे जिथं कधी कधी मी तर गोरेगावला गेलो होतो तर खरं आवश्यकता नव्हती, पण ठीक आहे, आता आलंय त्यांच्याकडे इम्प्लिमेंट करायचं म्हणतात तर ते करावं लागतं. एक ग्राउंड लेवलवर का एकदम खालच्या पातळीवर खूप असं बोलणं असतं, की जेव्हा पण पैसे हवे असतात, रस्त्याचं काम बनवायला घेतात. कारण इतकं करप्शन आहे, की जो रस्ता 6-8 महिन्यापूर्वी पण आणि हे झालंय, हे खूप एरियामध्ये असं होतं. हे तर किती सत्य आहे? हे का का खोदले जातात रस्ते बनवल्यावर 6 महिन्यात का? काय कारण असेल खोदायसाठी? मी एक इंजिनियर म्हणून विचारतोय, कोण ऑर्डर देतं नाही, काय कारण असेल? नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं ना, की आता एक तुम्हाला उदाहरण देतो. एक प्रकल्प आहे, भायखळ्यातच आहे, हं. प्रेस्टीज नावाचा. आता त्या प्रेस्टीजला महानगर गॅसची लाईन पाहावी होती आणि तो आहे कॉन्क्रीट रोड. हं. आणि लाईन एस ब्रिजवरून आली आणि तिकडे गेलेली, इकडे आलेली नाही आहे त्याचे ब्रांच. त्यामुळं बघा, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रयत्न केले असतील आणि आता शेवटी ते लाईन टाकण्याचं काम चालू आहे. म्हणजे एवढा सुंदर जो कॉन्क्रीट रोड आहे तो कट करून तिथे गॅसची लाईन त्या प्रेस्टीज समूहाकडे वळवण्यात आली आहे. म्हणजे ते हे हे कोणाचं, याच्यात अभियंत्यांचा काय दोष आहे मला सांगा? काहीच नाही. त्यामुळे सुविधा तर दिल्याच पाहिजे. म्हणजे आता त्रास आजूबाजूला होतो, पण तोच प्रेस्टिजवाला म्हणेल नाही आम्हाला गॅस का नाही, मग त्याच्यासाठी करतायत. त्यामुळे ह्या ही जबाबदारी जी आहे ना, एकट्या अभियंता असेल, मी म्हणतो सामूहिक जबाबदारी आहे. हे सगळ्यांकडून केलं पाहिजे हे शहर. पण मग प्लॅनिंग कमिशन आणि या सगळ्या गोष्टी कशा, कारण ह्या आधीच प्री प्लॅन्डच असल्या पाहिजेत ना, की कधी, कारण दरवेळेला जर असे प्रत्येक रस्ते, तर आपले मुंबईचे रस्ते कधीच नीट होणार नाहीत. एक ह्याच्यावर इंजिनियर लोक नाही सोल्युशन देत का त्या लोकांना, की बाबा हे असं केलं पाहिजे, असं केलं हे पाहिजे? करतात ना, मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला आता काय असतं की लार्जर पर्स्पेक्टिव्हने आपण बघतो ना, तर थोडंसं आहे, पण वेळ लागेल. आता मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही उद्या तुमचा कॅमेरा घेऊन तिथे जा. हं. हिंदमाताचा जो ब्रिज आहे परळ टीटीचा, हं. बरोबर, तुम्ही तिथे पावसाळ्यामध्ये एवढी विचित्र अवस्था असायची, कारण तो जुन्या पद्धतीने बांधलेला होता. हं. कारण तिथले जे एक्सपान्शन जॉईंट, नंबर ऑफ एक्सपान्शन जॉईंट होते, मला वाटतं 10-15च्या वर होते. हं. तर आमच्याच इंजिनियर्सनी त्याच्यावरती, खास करून आमचे जे मुळे साहेब येतात चीफ इंजिनियर, त्यांचा अभ्यास म्हणजे त्या ब्रिजमधला, त्यांनी ते त्याच्यावरती अभ्यास करून त्याच्या आधीचे आमचे जे शीतला प्रसाद कोरी आहे त्यांचाही रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं की हे जॉईंट्स कमी करा आणि याला पूर्ण कॉन्क्रीट करा. आज बघा तो एकदम एक त्यांचा एक लेन तयार झालेली आहे. भले आज नागरिकांना त्रास होतोय, पण पावसाळ्यात त्यांना त्रास होणार नाही. आज ट्रॅफिकचा थोडंसं त्रास होतोय सगळ्यांना, मलाही होतोय. मी पण म्हणतो अरे काय आहे दादा, खालून जायला लागतं. पण जेव्हा मी आलो तर पहिला फोन मी मुळे साहेबांना केला की साहेब धन्यवाद, तुम्ही ते निर्णय घेतला, तुम्ही एवढं सगळं लोकांचे शिव्यासाहेब ऐकतायत, पण पावसाळ्यापूर्वी तुम्ही तो रस्ता होतोय ना.
आता दुसरं उदाहरण की बघा याच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी बोलतो, याच्यात कुठलंही राजकारण नाहीये. कृपा करून तुमचे कोणते प्रेक्षक असतील त्यांना सांगा की हिंद माताला हे आम्हीच केलं ना, सोल्युशन जे दिलंय आम्ही दिलं ना, की बाबा इथलं पाणी बाजूचा जो मैदान आहे त्याच्यामध्ये घेऊन जाऊ आणि तिथून मग ते पुढे जे आपल्या सिस्टममध्ये सोडूया. कारण तो ब्रिटानियाचा आउटफॉल तो चालू झाला नव्हता. त्यामुळे 1-2 वर्ष 3 वर्ष पाणी नव्हतं साचलं ना. होतं सचलं. तर दरवेळी आपलं मिलन सबवे आणि इकडे हिंद माता. मुंबई में जलभराव. अरे वेळ द्या ना थोडा, होणार ना. खूप 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 सुधारलंय मुंबई. अंडरग्राऊंड वॉटर पंप्स लावून ते पाणी वगैरे काढणं. कळतंय की नाही, आता इथे तर टोटल अंडरग्राऊंड आहे. टँकच बनवले आहेत, टोकियो सारख्या मोठमोठ्या टँक्स बनवल्या आहेत. पण कधी कधी मुंबईमध्ये पाणी म्हणजे पावसाचा जो आहे 55 सेंटीमीटरचं जे आहे त्याच्यापेक्षा जर जास्त झाला तर, आणि आपलं सॉसर आहे मुंबई, एक असं बशीचा आकार आहे. त्यामुळे जेव्हा ती मोठी भरती आहे तेव्हा पाणी इथेच राहणार आहे. त्याला निचरा व्हायला तो जो 6 तासाचा कालावधी आहे, त्यानंतर जेव्हा ओटी चालू होते तेव्हा तो निचरा होतो. आणि त्या भरतीच्या याच्यामध्ये जर पाऊस होत गेला तर नॅचरल ते होणार आहे. किती म्हणजे केलं आपण तरी त्याला मर्यादा आहे. शेवटी निसर्ग आहे. एक्झॅक्टली, शेवटी निसर्ग आहे. तर पुढच्या वेळेला मीडियावाल्यांनी असे न्यूज दाखवायच्या आधी जरा ह्या काही गोष्टी आपल्या विचारात ठेवा की ते नक्की कोणामुळे होत आहे. आणि याच्यावर तुम्हाला थोडी जास्त माहिती हवी असेल तर उदय शिरूरकर पण जेव्हा आले होते त्यांनी याच्यावर डिटेलमध्ये सांगितलं आहे, कारण ते सीवेजचे एक्सपर्ट होते. हिंदमाताबद्दल तुम्ही हे गोष्ट सांगितली पहिल्यांदा, म्हणजे की इंजिनियर लोकांनी हे केलंय, कारण आम्ही तर पॉलिटिशियन लोकांनाच क्रेडिट घेताना बघितलंय फक्त याचं की हे मी केलं. इंजिनियरचं बद्दल मी सांगतो तुम्हाला एक हां. उदाहरण. सीताराम कुंटे साहेब होते आमचे आयुक्त. आमचा जो मिडल वैतरणा म्हणजे मध्य वैतरणा धरण आहे की ज्याचं आता नाव आपण हिंद हृदय बाळासाहेब ठाकरे ठेवलेलं आहे, ते धरण आपल्या महापालिकेच्या अभियंत्यांनी 18 महिन्यात पूर्ण केलं होतं. रोलर कॉम्पॅक्ट कॉन्क्रीटच्या म्हणजे जगामधलं 3रं का 4थं धरण आहे ते. कॉन्क्रीट टाकत जायचं, चेपत जायचं, म्हणजे त्याला कॉम्पॅक्ट करत जायचं, असं हे 18 महिन्यामध्ये पूर्ण केलं होतं धरण. तर तिथे आमचा सुहास कुसूरकर नावाचा अभियंता होता. तो धरणाच्या म्हणतात ना बेसिक जो सर्वे आहे ते धरण पूर्ण होईपर्यंत होता. तर मी कुंटे साहेबांना म्हटलं, साहेब त्यामुळे ज्या माणसांनी कुठे हे बघितलं पण नसेल त्यांचे तुम्ही टाकतायत नावं, हा माणसाचं आयुष्य इथे गेलेलं आहे, याची थोडीशी एक नाव लाईन लागू द्या. आणि त्यांनी ते केलेलं आहे. म्हणजे आमचा जो सुहास कुसूरकर आहे त्यावेळी तो दुय्यम अभियंता होता, आता तो सहाय्यक अभियंता रिटायर झाला, पण त्याचं नाव तिथं आहे ना, लोकांना कळू द्या ना. आणि म्हणून खरंच म्हणजे काही राजकारणी असे आहेत, नानकलाल मेहताजी होते, महापौर होते, त्यांना खरं धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यांनी मोडकसागर म्हणजे वैतरणाला नाव द्या, म्हणजे मोडक साहेबांचं केवढा मोठा म्हणजे विचार आणि बहुमान आहे तो, आणि डिझर्व करतात इंजिनियर. एक गोष्ट आहे, जे BMC असोसिएटेड आहे, गव्हर्नमेंटचं प्रत्येक डिपार्टमेंट आहे, आणि नुसतं गव्हर्नमेंट नाही, त्याच्यात लोक म्हणजे आपणच जबाबदार आहे. करप्शन, की ज्या एक गोष्ट असं म्हणतात की आहे ते पण डिनाय नाही करू शकत. आपण बघतो इंजिनियर असतो, कॉलेज अभ्यास सगळं करून गव्हर्नमेंटची नोकरी लागणं ती पण एक खूप मोठी बाब असते. या सगळ्यानंतर काय असं होतं, काय मजबुरी असते की सिस्टमच असं आहे की ते करावंच लागतं. आणि त्यात कोण असेल काही, जसे आपण भेटलो मागच्या वेळेला पण तुमच्या इव्हेंटला, की खूप प्रामाणिक लोक आहेत, पण ते कसे जगतात या सिस्टममध्ये आणि कसे ते त्यांचा मार्ग कसा काढतात? त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या समोरच आहे, उदयकुमार सिरूरकर. बघा, पण एवढ्यामध्ये एखाद दुसरा आहे ना. आमचे TV शाह साहेब आहेत, शेवटपर्यंत आमचे तोतडे साहेब आहेत, आज 91-92 वर्षाचे. कालपर्यंत ते भाड्याच्या घरातच होते ना. म्हणजे जेव्हा मी भेटलो त्यांना, जलजीवन पुरस्कार दिला त्या माणसाने, म्हणजे 1980-82 साली जेव्हा भांडूप कॉम्प्लेक्स जेव्हा कार्यान्वित करायचं होतं, बिनियन पार्टनर्स इंग्लंडची कंपनी, त्यांनी 100 कोटी मागितले होते. पण आमचे तोतडे साहेब बोलले नाही, आम्ही करतो. कारण एखाद्या जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतो त्याचं जर तुम्हाला कार्यान्वित करायचं असेल ना, जसं तुमचं हृदय लागतं ना, की एवढंच प्रेशर पाहिजे, एवढंच ब्लड फ्लो पाहिजे, तसं ते नाही तर ते बस्ट होणार वगैरे वगैरे, तसं ते ओपन हार्ट सर्जरी त्यावेळी त्यांनी ती केली आणि तांचा वैतरणाचं पाणी भांडूप ट्रीटमेंटमध्ये येऊन ते केलं. त्यावेळी 100 कोटी त्या काळात वाचवलेले आहेत. ते ग्रस्त आजही भाड्याच्या घरात राहत आहेत. आमचे TV शाह आजही भाड्याच्या घरात राहत आहेत.
त्यामुळे आहेत नाही माणसं आहेत शिरूरकर ना. सर म्हणा ते शिरूरकर साहेब पण भाड्याच्या भाड्याच्या घरात घरात राहतात. राहतात. म्हणजे ऑनेस्ट इंजिनियर असेल तर तो भाड्याच्या आणि घरात, असं नाहीये. आणि जो नसेल तर तो बिल्डिंग बांधतोय, घरं बांधतोय, रिसॉर्ट बांधतोय. कसं बघा, थांबवायचं? आहे नाही असं नाही. हे थांबेल, मी तुम्हाला सांगतो. याला कुठंतरी एंड आहे, नाही असं नाहीये. हे कसं वरून पर्क्युलेट होतं. याला नुसतं तुम्ही इंजिनियर्सला दोष नाही, देऊन उपयोग नाही. इंजिनियरचा कळलं का? त्याच्याकडे पॉवरच नाही तर दोष त्याला कशाला द्यायचा? नाही, नाही. मला अमुक अमुक ठिकाणी जायचंय, मला कुठंतरी इकडे करायचं, ते वरून येतं ना की याला इकडे द्या म्हणून. जोपर्यंत तुम्हाला उदाहरण सांगतो, मी 2006-07ला चायनाला गेलो होतो आणि माझ्या डोक्यात तेच होतं की जे आपण आपल्या देशात बघतो, तुम्ही जे बोलताय आता भ्रष्टाचाराचा मुद्दा वगैरे वगैरे, पण तिथे खालच्या बाजूला काहीच नाही, वर कुठेतरी होत असेल ना, असं नाहीये. पण खाली तुम्ही कुठल्याही त्यांच्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलो, त्यांच्या कॉर्पोरेशनमध्ये गेलो, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो, आपण त्यावेळी शांघायच्या गप्पा मारत होतो. हो, मग मुंबई. म्हटलं शांघाय नको, आपण मुंबईला मुंबईच करूया. पण यासाठी तुम्ही अभियंत्यावरती विश्वास तर टाका, द्या ना त्यांना थोडंसं प्रियन द्या ना, होईल बघा. मग तुमचं म्हणणं आहे इंजिनियर ड्रिव्हन बीएमसी हवी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्रिव्हन नाही डिसिजन्स, की इंजिनियर लोकांनी प्लॅन बनवून एक्झिक्युशन पॉवर इंजिनियरकडे जास्त असली पाहिजे? नाही ती असतेच, नाही असं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की आमचा जो डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर असतो, ही इज द हायेस्ट अथॉरिटी. त्याला आयुक्तांच्या पॉवर्स त्याच्याकडे असतात. पण तिथे थोडंसं काय म्हणतात, त्याचं जर मनोबल जर असेल ना तर करतो ना. आता आमचे एक प्रकाश सांगलीकर नावाचे डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर SWM इंजिनिअरिंग होते बघा पहिले, की त्यांनी जो कायदा होता सुप्रीम कोर्टाचा, सुप्रीम कोर्ट म्हणजे संपूर्ण भारतासाठी, म्हणजे त्या कोण सौमित्रा पटेल ताई आहेत, मी त्यांचं खरंच अभिनंदन करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, की त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन वगैरे हा बाबा हा भारतासाठी घनकचरा व्यवस्थापन किती महत्त्वाचा विषय आहे, आणि त्यांनी तो कायदा बनवला 2000 साली. आणि त्या कायद्यान्वये महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये DMC म्हणजे डेप्युटी म्हणजे उपायुक्त, महापालिका उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण, त्या काळी म्हणजे आज आपण पर्यावरणाच्या गप्पा मारतोय, त्या काळात झालंय ना 2003 साली वगैरे. आणि मग काही महाभागांनी म्हणजे हे दुर्दैवानं आमचे ते सांगलीकर साहेब त्यांना कारकून म्हणतात, काही लोकांनी त्याच्यातला तो SWM जो आहे घनकचरा व्यवस्थापन वेगळा काढला आणि पर्यावरणचा DMC एक वेगळा ठेवला. आणि त्यांनी काय सांगितलं की हे जे घनकचरा व्यवस्थापन आहे याच्यामध्ये तांत्रिक बाजू काही नाही आहे, कळलं का. आणि त्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये मुंबई शहरामध्ये जवळजवळ 100-150 गॅरेजेस आहेत, त्याचे इंजिनियर्स आहेत, त्याचं सगळं म्हणतात JCB आहेत, पोकलॅन्स आहेत, एवढं सगळं तांत्रिक बाजू असताना एक अतांत्रिक माणूस त्या खात्याची जबाबदारी कसा सांभाळू शकतो, हा माझा खरा सवाल आहे. हे जर म्हणजे, आणि दुर्दैवानं मी जर माहिती घेतली त्याला शासनाची मान्यता नाही, त्या याला अजून सगळं असंच चालू आहे. मग आता जे आपण आयुक्त म्हणून एवढे येऊन गेले 2011-12 पासून, त्यांच्या या ध्यानात आलं नाही का, किंवा त्यांना एक हे नाही आहे का की जी पोस्ट एका अभियंत्याकडे होती. साधं अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी बघा, मुंबईच्या 24 जे वॉर्ड ऑफिसर आहेत किंवा ते असिस्टंट कमिशनर म्हणतो, त्याच्यामध्ये आमच्यातलेच बरेच लोक गेलेले आहेत, जे इंजिनियर होते, परीक्षा पास घेऊन गेले. आणि तुम्ही त्यांचं बघा, तुम्ही त्यांचं, कारण इंजिनिअरिंग काय आहे, व्हॉट इज इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग नथिंग बट अ लॉजिक. तो लॉजिक वापरतो प्रत्येक याच्यामध्ये. करेक्ट. आणि त्याचा कार्यशैली बघा, आणि जो नॉन इंजिनियर त्याची कार्यशैली, मी त्यांना कमी लेखत नाही, पण शेवटी फरक हा असतोच, नाही असं नाही. हा खूप छान पॉइंट तुम्ही सांगितलं. हा एक छोटासा फरक आहे, पण हे छोटे छोटे बदलच झाले तर खूप मोठे मोठे बदल होऊ शकतात BMC मध्ये. होणार. माणसांनी नेहमी आशावादी राहिलं पाहिजे. खूप खूप बदल झालेले, खूप झालेले आहेत बदल. पूर्वीचं जर तुम्ही मुंबईचा जर कुठे फेरफटका मारलेले जर बघितले असेल चित्र, पण आज वेगळे खूप जातंय पुढं. पण जे आपल्याला सामान्य नागरिकाला अपेक्षित आहे ते व्हायला पाहिजे, कळलं का. पूर्वीच्या लोकांनी जे एक विचार केले की सामान्यांना घर पाहिजे, सामान्यांना दळणवळणाची साधनं हे झाली पाहिजे वगैरे वगैरे,
ते विचार कुठंतरी म्हणजे जे कोणी असतील सरकार म्हणून, आम्ही तर खरंच कुठलाही वर्ग भेद राजकारण वगैरे वगैरे त्याच्या पलीकडे जाऊन विचार करतो की आपल्याला आपण एक माणूस म्हणून या राष्ट्राचा एक नागरिक म्हणून आपण जे विचार खरं सगळ्यांनी केले पाहिजे. तुम्ही त्यात चौथा म्हणजे खांब आहात, त्यामुळे तुमचाही महत्वाचा आहे. वाटा. दुर्दैवानं तुमचंही काय चाललंय ते लोकांना कळतंय ना. पण आम्ही आमच्या तर प्रयत्न करतोच आहे. तुम्ही वैयक्तिक घेऊ नका म्हणजे नाही मीडिया म्हणून हा. डिजिटल मीडिया या बाबतीत त्यातल्या त्यात खूप ऍक्टिव्ह आहे आणि प्रयत्न करते की डिजिटलनी किती चांगले गोष्टी दाखवायच्या आणि कसा बदल घडवू शकतो. आता आपल्या हंता व्हायरसचं सध्या एक नवीन सुरू झालंय की भीती आहे. असंच काही 5 वर्षापूर्वी कोविड आला होता आणि कोणालाच अपेक्षा नव्हती की काय होईल, कसं होईल. आणि मुंबई म्हणजे त्यावेळेला की सोशल डिस्टन्सिंग करा, लांब लांब राहा. मुंबई एवढंसं शहर आणि एवढी लोक, अशक्य होतं. पण BMCनी असं काम केलं की मुंबईमध्ये काही वाटलंच नाही की एवढा मोठा पॅन्डेमिक येऊन गेला आणि त्रास झाला. तर त्याबद्दल आधी त्याचं चांगली बाजू सांगा, मग आपण SIT कडे येऊ. मला आठवतंय मार्च महिना होता, 4 मार्च. त्यावेळी आपल्याकडे 42 पेशंट होते आणि त्या दिवशी मी तिथे राजेश टोपे साहेबांकडे होतो की आमचे एक मित्र आहेत, डॉक्टर आहेत न्यूयॉर्कमध्ये. त्यांनी एक नॅनोसोमा नावाचं एक औषध त्यावेळी, आजही ते आहे, निर्माण केलं होतं आणि त्यांनी काही सॅम्पल्स पाठवले होते. तर मी त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो की तुम्ही याचा जरा वापर म्हणजे कसा करता येईल, लोकांपर्यंत कसं जा, थोडं महाग आहे. तर त्यानिमित्ताने मग त्यांना मी ते दिलं वगैरे. पण त्याच्यानंतर पुढे काही झालं नाही, पण मला खूप उपयोग झाला त्याचा, का आम्ही सगळे ते वापरत होतो वगैरे. मुख्य म्हणजे जेव्हा कोविड आला तर 2च माणसं मुंबई महापालिकेत होती, मुंबईचा कामगार आणि मुंबईचा अभियंता. बाकी सगळे बिळात होते. ही वस्तुस्थिती आहे, मी तुम्हाला सांगतो. तो जर तुम्ही हजेरीपट काढला तर मुंबई महानगरपालिका कामगार आणि अभियंता याच्यासाठी होता की आम्ही एका महिन्यात म्हणजे 31 मार्च किंवा एप्रिलचा पहिला आठवडा सगळ्या शाळा असतील, जे आयसोलेशन सेंटर असतील ते सगळे तयार केले आणि स्वतः पदरमोड करून केलेत. पंखा नाही, हे नाही, ते नाही. मुंबईच्या महापालिकेच्या, मी तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही, स्वतःच्या खिशातनं टाकून सगळे केलेले आहेत. आणि नंतर आलेले जम्बो सेंटर्स हे ते वगैरे. त्यामुळे आणि मुंबईच्या या इतिहासामध्ये तुम्हाला कोणी सांगणार नाही, 638, ज्याच्यामध्ये आमचे डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर आहेत, त्याच्यानंतर असिस्टंट कमिशनर आहेत, असिस्टंट इंजिनियर्स आहेत, सब इंजिनियर्स आणि कामगार की ज्ञातच नाहीत. काही तर मला माहिती आहेत, पण हे जे 638 आहेत हे शहीद झालेत ना त्या कोविडमध्ये. कोविड वॉरियर्स आपले. कोविड वॉरियर्स. पण त्यांनी ते केलं नसतं. धारावीसारखं आहे. धारावीत जर त्याचा प्रादुर्भाव वाढला असता काय राहिलं असतं वगैरे. मग एवढं असून सुद्धा बघा, आपण त्या राजकारणात जायचं नाहीये, परंतु त्याच मध्ये आमची जी गळचेपी झाली होती, त्यामुळं मी जे कोणी तत्कालीन होते त्यांच्यापर्यंत मी पोचवले होते. पण त्यांनी सांगितलं, अरे तुम्हाला काही अडचण नाही आहे, याच्यात थोडं राजकारण आहे. पण राजकारण असलं तर पण तुम्ही आमच्या घरावर आलात, त्यामुळे ते. आणि म्हणून मला आठवतं की त्या तत्कालीन ज्यावेळी आयुक्त होते इक्बालसिंग चहल साहेब वगैरे, त्यांनी पण याच्यामध्ये सहकार्य केलं. मग नंतर मी त्यांना सांगितलं की साहेब, हे ही बाजू जी आहे, जोपर्यंत आपण न्यायालयात जात नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही, अशक्य आहे. कारण सगळीकडे जे आहे ते वरून प्रेशर होतं. कोणाचं होतं, काय होतं काय माहीत नाही. पण मी तुमच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या जे कोणी न्यायमूर्ती न्यायाधीश असतील, मी त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी नेमकं ते मर्म ओळखलं. कारण त्यांनी जे कोण तपास अधिकारी होते त्यांना सांगितलं की अर्ध्या तासात त्यांना इथे बोलवा आणि याच्यामध्ये क्रिमिनल अँगल काय मला सांगू शकले नाही. वकील त्यांचे नाही सांगू शकले ना. कारण आम्ही 350 जे म्हणजे हवेतला ऑक्सिजन घ्यायचा आणि तो पुरवायचा, अशी जे मशीन्स होते 350, ते 1-2 महिन्यामध्ये बसवले होते. हां ठीक आहे, एखाद दुसरं काहीतरी
काय म्हणतात ना, प्रशासकीय अडचणी त्या हेरल्या त्यांनी, की नाही एवढं तो उशिरा त्यांनी केलं, मग तुम्ही त्याला एवढा दंड मारायला पाहिजे होता, तेवढा केला. तसं नाही आहे. उदाहरण सांगतो, त्या एक कस्तुरबाला गेले होते, कस्तुरबा रुग्णालयामध्ये. तिथे तो एक इंजिनियर होता आमचा, त्याचं एक स्टेटमेंट आणि आमचा इकडचं एक त्याचं एक स्टेटमेंट. आमच्याकडे काय होतं की प्रोजेक्ट करणारे एक विंग असते आणि ते मेंटेन करणारी एक दुसरी विंग असते. ओके. आणि मध्ये जो असतो तो कंत्राटर असतो. कंत्राटदार काय करतो की या प्रोजेक्ट विंगला हँडओव्हर करतो आणि प्रोजेक्ट विंग नंतर याला हँडओव्हर करते. मेंटेनन्स. कंत्राटदाराचा रोल याला दिला की संपतो, कळलं का? तर ते तपास अधिकारी त्यांना काय वाटतं की इथून इथे इथपर्यंत डिले पाहिजे, तो 3 कोटीचा नसून तो 6 कोटीचा आहे, असं काहीतरी ते होतं. पण मी ते न्यायालयाला ते बरोबर ते त्याने जे काय म्हणायचं होतं ते म्हटलं. आणि मग 1857चा आपला एक कायदा आहे, त्यावेळी आपली प्लेगची महामारी झाली होती. त्याच्यामध्ये एक चौथा मुद्दा आहे की तुम्ही चांगुलपणानं जे काय कराल त्याला कुठली चौकशी नाही, कुठली ऑडिट नाही, काय नाही. आणि त्याच कायद्याचा काही भाग हा 2005चा जो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे त्याच्यामध्ये पण आलेला आहे की व्हॉट एव्हर हॅज बीन डन इन गुड फेथ इट कॅनॉट बी इट कॅन बी एक्झम्प्टेड. एनी लिटिगेशन, पेनल्टी, एनिथिंग, नो ऑडिट. आणि नेमकं मग ते सांगणार कोण तर आयुक्तांनी सांगायला पाहिजे. तर ते सांगायला जवळजवळ 2 वर्ष घेतले. मग आम्ही सुचवलं तुम्हाला सांगता येत नसेल तर मग एक कोण निवृत्त न्यायाधीश असेल किंवा इतर कोणी तुम्हाला वाटत असेल त्याला द्या. मग आम्ही अलाहाबाद उच्च न्यायालयाचे जे निवृत्त मुख्य न्यायाधीश आहेत दिलीप भोसले साहेब, म्हणजे प्रशासनाला सांगितलं, त्यांनी ते केलं. आणि मग त्यांचा जो रिपोर्ट आहे त्याच्यावरती ते सांगितलं की नाही, म्हणजे व्हॉट एव्हर हॅज बीन डन इज डन इन अ गुड फेथ. असं नाही तर मुंबई महानगरपालिकेचे तुम्हाला सांगतो 10 मे 2024 तुरुंगात गेले असते, कारण 20 मेला मुंबईमध्ये लोकसभेचं मतदान होतं. मग अशा वेळेला त्रास तर होतो जेव्हा सर इलेक्शन आले की इंजिनियरना. आपण कॉन्ट्रॅक्टर्स बद्दल वगैरे बोलत होता, बरेचदा बोललं जातं की कॉन्ट्रॅक्टर लोक मुंबई चालवतात BMC पेक्षा. कितपत खरं आहे? कारण सरकार तर अनेक बदलल्या गेल्या 20-25 वर्षात, कॉन्ट्रॅक्टर तसेच आहेत. तर आपण कुठल्या पॉलिटिकल ह्याच्यात न जाता की कॉन्ट्रॅक्टर चालवतात मुंबई, कितपत खरं आहे? कॉन्ट्रॅक्टरच म्हणजे त्यांच्याकडे तो पॉवर आहे, त्यांना हवं तसं ते मॅन्युप्युलेट करतात. कॉन्ट्रॅक्ट्स म्हणा, एक्झिक्युशन, टाईमलाईन्स, डेडलाईन्स. एखाद दुसऱ्या याच्यामध्ये असेल पण असं नाही आहे. त्यामुळं मी तर तुम्ही मराठी म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी आमच्याकडे परीक्षा झाल्या आता दुय्यम अभियंता पदासाठी. त्याच्यामध्ये बरेच मुलं नाहीच क्रॅक करू शकले, मग ते येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. मी त्यांना बनवतो, मी नोकरी नाही, मी तुला उद्योग देऊ शकतो. आणि मग आम्ही ते आमचे एक ते बागडे म्हणून आहेत, मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना बोलवलं होतं. आणि मग बाबा या लोकांना आपण एक थोडंसं त्यांना एक ट्रेनिंग देऊया आणि महापालिकेमध्ये तू नोकरी नाही, तू उद्योजक हो, यासाठी आमचं सगळं आता चाललेलं आहे. असं चालू आहे सर? करतो मी. जे मराठी जे आहेत बोलवतो सगळ्यांना, तुम्ही कुठे आहात, इरिगेशनला इकडे या, इकडे काम करा, मुंबई तो आपली आहे ना, करा ना तुम्ही इथे. असं कोणी असेल ज्यांना करायचं असेल तर प्लीज सरांच्या टचमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला ते मिळेलच. जैन टेम्पल मध्ये डिमोलिशनचं झालं होतं आणि तिकडे बऱ्यापैकी ते मीडियामध्ये पण खूप चालू होतं की नोटीस निघाली डिमोलिशन करायचं, मग ती मायनॉरिटी कमी आणि ती लोक आली. काय झालेलं नक्की त्यावेळेला? अच्छा, मंदिर आणि अशा काही सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत आपल्याकडे, कुठल्याही धर्माचं असो, तोडणं वगैरे, मग ती ऑर्डर आली, मग ते नाही तोडायला दिलं, काय होतं ते सगळं? नाही, तो जो कांबळीवाडीतलं जे जैन मंदिर आहे ना, ते फार सुप्रीम कोर्टाकडनं जाऊन येऊन परत आलं होतं. ॲक्च्युली सुप्रीम कोर्टाचेच डायरेक्शन्स होते. आणि जे काही लोअर कोर्ट होतं किंवा हायकोर्ट असेल, त्यांनी ती तारीख लिहून घेतली होती ना, की बाबा तुम्ही दरवेळी आम्हाला सांगताय, मग कधी करणार, काय करणार वगैरे. आणि त्या दिवशी त्यांनी ते केलं होतं. आता त्याच्यामध्ये बरेच म्हणजे आरोप होत आहेत की सकाळी लवकर का केलं वगैरे काय. आता पोलिसांचा जो इनपुट असतो त्याच्याप्रमाणे सगळं ते करायला लागतं.
पोलिसांना पण एक माहिती असतं की बाबा हे सेन्सिटिव्ह मॅटर आहे, तर आपण जरा अशा अशा पद्धतीने करू वगैरे. कारण त्याच्यामध्ये शेवटी हायकोर्टने ते केलं ना, क्लिअर केलं ना. म्हणजे मी तर त्यावेळी म्हणजे ते मोर्चे काढले, हे काढले आणि त्याचं आश्चर्य म्हणजे मला एक आपण म्हणतो बाबासाहेबांचा कायदा आहे आणि एक विशिष्ट समाजाचा मंत्री एका विशिष्ट समाजाचा मोर्चाचं नेतृत्व करूच कसा शकतो? हा खरा त्याच्यामध्ये गहन प्रश्न. त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. हम्म. आणि आज ते अनऑथराइज हायकोर्टनेच केलेलं आहे. हायकोर्टने डिक्लेअर केलेलं आहे. हायकोर्ट ते कधी पण डिमॉलिश करायलाच पाहिजे. तर असं जर मग कायदा कुठे मग? हम्म. मग आता ते इलिगल आहे पण स्ट्रक्चर तसंच आहे. हां, इलिगल आहे ते तर कायदा हायकोर्टने कोर्टाने परत सांगितलंय. एकदा केलेलं आहे. आता शेवटी बघा, हा सरकारचा हा खरा निर्णय असतो आणि जोपर्यंत काय असतं न्यायालयामध्ये तुम्ही जोपर्यंत जात नाही किंवा कोणी जात नाही तोपर्यंत न्यायालय सुद्धा त्याच्यावरती भाष्य करत नाही आणि ते बरोबर आहे त्यांचं. अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये इंजिनियर लोकांवर कारवाया होतात आणि ह्या गोष्टीला तुम्ही खूप म्हणजे तुमची असोसिएशन आणि तुम्ही एकमेव लढा देताय आणि तुमच्यामुळे आज बऱ्याच वेळेला अशा कुठल्याही प्रकारची घटना कुठलाही कारवाई इंजिनियरवर होत असते तर तुम्ही त्यांच्या पाठीशी म्हणा का समोरच जाऊन त्याला हे देता. हे इकडे तुम्ही कसे आलात? म्हणजे हे कसं झालं बरं की वेअर डू यू फील की तुम्हाला त्यांना डिफेंड करणं गरजेचं आहे? हे हे जे आलंय याचा मागे एक मोठा किस्सा आहे. हम्म, आमच्याकडे पद्मनाभाय नावाचे आयुक्त होते हम्म, आणि त्यांनी एक दिवस त्यांच्या बंगल्यामध्ये कुठेतरी गळती लागली होती वगैरे आणि सगळ्यांना असं उभं केलं नाना चौकातच्या वॉर्ड ऑफिसमध्ये. ते आले सिंगम स्टाईल मग उतरून आणि त्याने ते फाट 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 आणि त्यावेळी मी फार तरुण होतो म्हणजे ज्युनियर लेवलला होतो. हम्म, मग आमचे जे शहासाहेब त्यावेळी ते पण आमचे नवीनच होते. मग पाणी खात्यात असल्यामुळे वगैरे त्यांच्याशी जो संबंध होता त्यामुळे मग सांगितलं की साहेब हे काय आपण हे काय ऐकतोय सगळं हे म्हणजे आपण सगळं. आणि मग तिथून आम्ही सगळ्यांनी एक विचार केला की अरे कामगारांचं एवढं बलाढ्य संघटन आहे हम्म, आणि मग त्यांच्याकडे आपण जायला काय हरकत आहे. त्यावेळी जॉर्ज साहेब होते. हम्म, हे 86-87ची वेळ होती. पण जॉर्ज साहेब म्हणाले की शरदराव साहेब आम्हाला त्यांच्याकडे घेऊन गेले की हे आपल्याकडे येऊ इच्छितात. ते सगळे इंजिनियर्स आहे, 6,000 लोक आहेत वगैरे वगैरे. साहेब म्हणाले की अरे नाही आपण त्यांच्याशी भांडत असतो तर यांच्यावर कसं जायचं. तर आपल्या बऱ्याच समस्या 90% यांच्याकडेच आहे. ठीक आहे. पण जसं जॉर्ज साहेब दिल्लीला गेले त्यानंतर टी व्ही शहाना शरदरावांनी बोलवलं. म्हणजे 89चा तो काळ असेल तो की तुम्ही या आता तुम्ही संघटन फॉर्म करा आणि आम्ही बरोबर. म्हणून तसं आता 91-92 पासून आमचं हे त्यांच्याबरोबरचं जे ॲफिलिएशन आहे म्हणजे आजपर्यंत आहे. कामगार त्यांनी शिकवलं आम्हाला. कामगारांनी मुंबईच्या महापालिकेच्या अभियंत्याला लढायला शिकवलं. मैदानातली लढाई कशी असते, काय करायची ती ती खऱ्या अर्थाने शिकवली. आणि म्हणून आम्ही ते कारण शेवटी आमचं काय ज्यावेळी 2000 साली संपत आला त्यावेळी मला आठवतं गौतम चटर्जी साहेब मलबारीला मला बोलले, "अरे आपका क्या है, डिमांड क्या है?" म्हणलं, "नाही बोनस नाही काय काय नाही. आमचं म्हटलं स्वतःचं जे डिग्निटी आहे आमची ती आमचे प्रमोशन्स आमच्या जागा हे सगळे आमचे प्रॉब्लेम्स आहेत." ते म्हणाले, "नाही आजपासून मी तुमचा वकील." आणि त्याने काम केलं तसं. आम्हाला घेऊन मग ते कमिशनरकडे अजित कुमार जैन असेल सगळ्यांना म्हणजे केलं. आणि ते जेव्हा ते इथून जाताना बरंचसं चित्र ते आहेत असतात आय एसमध्ये अशी लोक असतात ना. आता तिनेकर साहेब होते त्यांनी कधी आम्हाला असं एवढे कडक होते शिस्तीचे पण त्यांनी कधी असं केलं नाही. आमच्या बरोबर ते भांडूप कॉम्प्लेक्स असेल इथे तिथे चालायचे म्हणजे निसर्गाचे ठिकाणं असतील आमचे तलाव असतील जायचे आणि आम्हाला प्रोत्साहित करायचे ना. असं नाही ना. त्यामुळं तुम्ही एक जे बोललात की लोकांच्या मनात जी एक प्रतिमा जी आहे. आता 2005ला प्रलय झाला होता. मुंबईचं पाणी बंद झालं होतं का? नाही झालं होतं. 93ची दंगल झाली होती. मुंबईचं पाणी बंद नव्हतं झालं. आमचं कामगार इंजिनियर जाऊन तिथे मला आठवतंय डोंगरीमध्ये जाऊन आम्ही ते इथं लोकांनी त्या पाण्याचे वॉल्स फिरवलेत. रेलरोडला जाऊन फिरवलेत. तर युवार बेतून केलंय. त्याच्यातही आमची बरीच लोक गेली आहेत. तुम्हाला मैदानावरचं
हे लढा शिकवली आणि तुम्ही घेता घेता जॉर्ज फर्नांडिस सरांचं नाव घेतलं. ती एक वेगळीच पर्सनॅलिटी आणि एक असा लीडर म्हणजे महाराष्ट्रासाठी म्हणा आपल्याकडे असे जॉर्ज फर्नांडिस सरांचं एक लीडर होऊन गेले. तुमचा त्यांच्याबरोबर जो काही सहवासानी होता थोडा आजच्या आमच्या डिजिटलच्या पिढीला की जॉर्ज फर्नांडिस फेनोमेना काय होता हे जरा सांगाल. जर एक दोन त्यांचे म्हणजे किस्से किस्से मी सकट सांगा. स्वतःला म्हणजे भाग्यवान समजतो की मी थोडा का वेळ म्हणजे त्यांच्याबरोबर ग्रेट माणूस म्हणजे फुटपाथ ते संरक्षण मंत्री. म्हणजे आज थोडंसं पुढं जाण्याआधी सांगतो की मी मुंबई महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक असतील, गटनेते असतील, उपनेते म्हणजे विरोधी पक्षनेते असतील आणि महापौरताई असतील आणि सर्व ज्यांचे ज्यांचे हात त्या जॉर्ज साहेबांच्या नावाने जे चौकाचं नामकरण होणार आहे, जो महापालिकेसमोरचा जो भाटियाबागचा जो चौक आहे त्याला आम्ही आता 3 तारखेचा मानस आहे की आम्ही त्या दिवशी तो नामकरणाचा सोहळा पार करणार आहोत. 3 त्या जून सर्व 3 जूनला येत्या 3 जूनला. तर त्या सर्वांचं मी असोसिएशनच्या तर्फे आमच्या सर्व संघटनांतर्फे खरोखर मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो की त्यांनी आमच्या या जॉर्ज साहेबांच्या कार्याचा हा गौरव अशा पद्धतीने केला. मी तुम्हाला सांगतो की भारताचा संरक्षण मंत्री स्वतःची कपडे वस्त्र आणि अंतर्वस्त्र स्वतः धुतो आणि असं वाळत घालतो आमच्या समोर. हे म्हणजे फार आजच्या याच्यामध्ये पटणार नाही नाही कोणाला, पडणार. अजिबात नाही. एवढं साधी राहिणी आणि उच्च विचारसरणी आणि त्यांचं जीवन म्हणजे ते जेव्हा मंगळुरून आले म्हणजे तेव्हा त्यांचं थोडं पटलं नाही तिथे PD बनलं कारण PD बनलं तडीपार केलं होतं मुंबईतनं त्या गोदीच्या ह्याच्यातनं सरकारनं. आणि मग त्या काळात ते इकडे आले होते. इथं आल्यानंतर 6 महिने ते त्या फुटपाथवर झोपले. मी तेच म्हणजे ते हे त्याच फुटपाथवर जिकडे आता जिथे त्यांचं आपण नाव देतोय ना देतोय. त्याच एरियातले फुटपाथ आहेत. तिथे ते म्हणत की इथंच का तुम्ही हे करता. म्हटलं ही व्यक्ती तर इथं जीवन गेले म्हटलं 5-6 वर्ष या फुटपाथवर येते. म्हणजे तो मल्होत्रा हाऊसचा असेल, कॅपिटलचा असेल आणि प्रूफ रीडर म्हणून टाइम्स ऑफ इंडियामध्ये होते तिथेच ना. आणि त्यानंतर मग त्यांना ते रणजित भानूने ते स्वतःच्याकडे घरात नेलं वगैरे. त्यांचं पण शेवटपर्यंत स्वतःचं असं घर नव्हतंच. तरीही माणसं झाली ना, घडली आणि केवढे घडवले पुढे. किंवा तेवढं अशा माणसांचा जर आपण सन्मान हे खरं 3 वर्ष आम्ही लढत होतो याच्यासाठी. 3 वर्ष मी शेवटी जेव्हा सांगितलं की म्हणजे असं मग ते खरोखर म्हणजे पहिल्या का दुसऱ्या महासभेमध्ये एप्रिल महिन्याच्या हा ठराव संमत झाला. जॉर्ज फर्नांडिस सर हे मूळ मुंबईचे नव्हते, ते मराठी बोलायचे का? म्हणजे कशी होती त्यांची मराठी? नाही जॉर्ज साहेब मुळात मंगरुळमधून सेमिनरीमधून ते मुंबईत जेव्हा आले तेव्हा त्यांना मराठी येत नव्हतं, अजिबात येत नव्हतं. आज जो सगळा वहापोह केला जातोय किंवा एक असा बवंडर माजवलं जातंय मराठीबद्दल आणि याच्याबद्दल, जॉर्ज साहेब म्हणजे तुम्ही जर निळू दामले साहेबांचं जर पुस्तक वाचलं सुसाट जॉर्ज, त्याच्यामध्ये पण त्यांनी लिहिलंय की BSTच्या ज्या पाट्या असायच्या त्या पाट्या मराठी पाट्या वाचून म्हणजे जाहिरातीच्या ते वाचून जॉर्ज साहेब मराठी शिकलेले आहेत. आणि वास्तव आहे म्हणजे त्यांनी काय असं काय एक्झार्गेटेड करून लिहिलेलं नाही आहे. त्यानंतर त्यांनी आत्रे साहेबांचा मराठा वाचला, एक केलं. आणि इनफॅक्ट जॉर्ज साहेबांची जर तुम्हाला ओळख जर या निमित्ताने सांगायची झाली तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळा कारभार हा मराठीमध्येच झाला पाहिजे असा ठराव आणणारे जॉर्ज साहेब पहिले आहेत. आणि हे सगळं आहे इतिहास आहे. त्यामुळे तुमची इच्छाशक्तीच नाही आहे मराठी शिकण्याची तर नाईलाज आहे. त्यामुळं हे एक जिवंत उदाहरण त्या काळचं आहे की मराठीच्या BSTच्या पाट्या वाचून आणि नंतर मराठा आणि आज अस्खलित मराठी बोलत होते. हा इतिहास आहे. म्हणजे बघा, अमराठी म्हणून ते मुंबईत आले आणि मराठीसाठी केवढं काही ते करूनही गेले. शेवटी रिक्षावाल्यांना आणि बाहेरून येणाऱ्यांना मराठी जबरदस्ती करण्यापेक्षा ना पहिले मराठी माणसांनी स्वतः बोलायला सुरू केली पाहिजे. बरोबर. आणि आपण बोलायला लागलो की का नाही कोण बोलणार. तर बघा, प्रयत्न करा बोलायचे, आपलीच भाषा आहे ती. बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा आपला संबंध कधी आला होता का? त्याबद्दल काही बोलायचं? कारण आपण BMC बाळासाहेबांच्या बरोबर 3-4 वेळा
महापौर बंगल्याच्या हिरवळीवरती जेव्हा बोनसच्या संदर्भात म्हणजे शरदराव साहेबांच्या बरोबर राहण्याचा योग आला होता, त्यामुळे त्यांना मी तिथून जवळून बघितलं होतं. म्हणजे एकदम दिलदार व्यक्तिमत्व होतं ते. म्हणजे अगदी त्यांना ती जाण होती की बाबा हा मुंबईतला मराठी तळागाळातला माणूस म्हणजे मुख्य म्हणजे कामगार आणि नंतर इतर त्यांनी म्हणजे एकदा तर प्रसंग असा आला होता की ₹500 वाढवण्याबद्दल थोडंसं मागे, पण त्यांनी सांगितलं की त्याला दिला आणि मग तसा निरोप त्यांनी तत्कालीन आयुक्ताला दिला आणि मग तो बोनस त्यावेळी मिळाला होता. आज बाळासाहेब ठाकरेंना आम्ही सगळेच खूप मिस करतो. सर, एवढ्या वर्षाच्या 30-35 वर्षाच्या करिअरमध्ये 2 मुमेंट, एक कुठली मुमेंट होती जिकडे तुम्हाला जे काम तुम्ही करताय त्याबद्दल असं वाटलं की मग बाकी इंजिनियरची मदत असो का BMC साठी काम असो, की ते एक फिलिंग असतं ना, फिलिंग ऑफ प्राईड, फिलिंग ऑफ, आणि दुसरं असं की खूपच फ्रस्ट्रेशन आलं की कधी कधी आपल्याला होतं ना, जे काही यंत्रणा आहेत त्याच्यामुळे काम करता येत नाहीये, इच्छा आहे खूप काही करायची पण होत नाहीये. कॅन यू रिफ्लेक्ट त्याच्यातल्या मला सांगू शकाल द बेस्ट मुमेंट्स अँड द प्लस आणि मायनस मुमेंट्स ऑफ युअर करिअर टिल नाव? अशा बऱ्याच मुवमेंट म्हणजे आता त्यातलं समथिंग actually विच आता यू म्हणजे रिमेंबर डिस्टिंक्ट, म्हणजे लक्षात आहे. तुम्हाला मी सांगतो की शरदराव साहेबांच्या बरोबर मी जवळ 30-35 वर्ष म्हणजे त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. नंतर आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुखदेव काशी साहेब, त्यांच्याबरोबर पण ते पण आता 2-3 वर्षापूर्वी गेले. त्यांचा पण म्हणजे आम्हाला जे घडवण्यामध्ये ही लोक होती आणि यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून या लोकांनी काम केलेलं आहे शेवटच्या श्वासापर्यंत. शरदराव साहेब पण एका 1 BHK मध्ये गोरेगावला राहत होते. आमचे काशीद साहेब पण 1 BHK मध्ये राहत होते. ही जी सगळी समाजवादी विचाराची जी मंडळी होती ना, यांनी लोकांसाठी काम केलं. आज हा जो विचार जो आला, आपण म्हणतो की रशियातनं आला का चायनातनं आला, कारण त्यांनी माणसाला केंद्रस्थानी म्हणून काम केलेलं आहे, जे खरं आज व्हायला पाहिजे भारतासारख्या ह्याच्यामध्ये. आज आपण काय करतोय, सगळं उभारतोय पण माणूस कुठे आहे? आज म्हणतो ना माणूस की नाही, माणूस की तसं नाही की डेव्हलपमेंट जे बोलतो ना आपण, डेव्हलपमेंट झाली, जोपर्यंत एखादा माझा शिपाई असेल, तो जेव्हा माझ्या बाजूच्या फ्लॅटमध्ये येणार नाही, जोपर्यंत त्याचं ते राहणीमान उंचवणार नाही, तोपर्यंत भारत हा प्रगत होणार नाही. मी इस्रायलला गेलो, तुम्हाला सांगतो, तिथे एक आपला इथून मायग्रेट झालेला बस ड्रायव्हर होता तिथला, मराठी ज्यू तिथे, आणि त्याने आम्हाला घरी बोलवलं. आय वॉज शॉक. त्याचा तो 3 BHK मध्ये तिथे राहत होता. म्हणजे कॅन यू इमॅजिन, तिथला एक बस ड्रायव्हर तेल अविवचा तो 3 BHK मध्ये राहत होता. आज मुंबईच्या BSTच्या ड्रायव्हरची काय अवस्था आहे? आज ते रिटायर्ड झाले तरी त्यांचे देणी अजून देऊ शकलो नाही आपण. 5 वर्षाच्या वर झालेत, त्यांचा हक्काचा PF आहे, त्यांच्या हक्काची ग्रॅज्युएटी आपण देऊ शकलो नाही आहे. शोकांतिका आहे. आणि आपण गप्पा मारतोय मोठ्या. हे काय मी काय जे कोणी असेल त्यांनी ते जरा आता तर आलेत BSTचे सगळे, BSTचे कमिटी आहे, त्यांनी सगळं ते खरं केलं पाहिजे, कारण त्यांना मतं त्या लोकांनी दिली आहेत ना. त्यांचं काम आहे ते करणं, की आपणच सांगितलं पाहिजे असं नाही. त्यांना सुमोटो काहीतरी सुचलं पाहिजे ना, की बाबा हे प्रश्न आहेत. भयंकर आहे, म्हणजे वास्तव जे बोलतो ना, भयंकर आहे. काय सोल्युशन आहे? कारण माझा पुढचा प्रश्न आहे की रमेश बुटकर सरांना अशी पॉवर दिली तर काय असे बदल जे तुम्हाला घडवायला आवडतील, जिकडे तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत? बघा, सपोज तुम्ही आता म्हणताय की मला जर दिलं तर BSTचा प्रश्न चुटकीसारखा सुटू शकतो. काय नाही, अगदीच तुम्हाला इतर कुठून मिळत नसेल तर महापालिकेतनं जे काय आहे, कारण तो महापालिकेचा एक अंगच आहे. बरोबर. खरं ते त्याला पॉलिटिकलीच कोणी सांगितलं पाहिजे असं नाही. दर 1000 रुपये 1000 कोटी वगैरे ते तुटपुंज आहे, ते काय नाही. महानगरपालिकेसाठी ते काहीच नाही. आणि त्यांना जर द्यायचं असेल, त्यांना जर स्वयंपूर्ण करायचं असेल, एकदाच करा ना काहीतरी.
BSTला जर तुम्हाला त्या ह्याच्यातनं, जसं महापालिका मुंबई महानगरपालिका एकेकाळी 650 कोटी तोट्यात होती, हम्म. पण सुबोधकुमार साहेबांनी सगळे फंडे वापरले आणि ती प्रॉफिटमध्ये आणली ना. आज आपण आता कोस्टल रोड आहे, हम्म. कोस्टल रोडचा जो काही ब्रेन चाइल्ड आहे किंवा काय आहे ते सुबोधकुमारांचं आहे. म्हणजे त्यांनी अभियंत्यांना सोबत घेऊन केलेलं आहे ते. हम्म. बरं, फंड कसा उभा करायचा त्याच्या मागचा जो मेंदू आहे किंवा ब्रेन चाइल्ड आहे ते चंद्रशेखर प्रभूंचं आहे, की तो फंजिबल FSI हे करायचा आणि त्याच्यातनं मग 23,000 कोटी उभे करायचे. ते आहे ना. मग जेव्हा कोस्टल रोडचं जेव्हा उद्घाटन होतं वगैरे, तर अशा ह्याच्यावरती मंचावरती आपण त्या सुबोधकुमारांना बसू शकत नाही किंवा आणू शकत नाही. ही शोकांतिका आहे ना. खरंच. ज्याचं त्याला द्यायला हे पण दानत लागते ना, किंवा नाही यांनी केलंय ठीक आहे. का नाही आपण ऐकत अशा मोठ्या प्रोजेक्टमध्ये तिकडचे इंजिनियर लोकांची नावं, आणि आपण फक्त ही पार्टी ती पार्टी, हा पॉलिटिशियन तो पॉलिटिशियन, ऍक्च्युअल क्रेडिट ज्यांचं आहे त्यांना का कुठे फेल, म्हणजे का नाही, नाही नाही, देत? आपल्याकडे तसं नाहीच आहे ना. आज आता आपण, मला तर माहित नाही, आपण व्हॉट्सअपवर आपण वाचतो फ्रान्समध्ये जर एखाद्या कोर्टात इंजिनियर गेला तर त्याला बसायला देतात, बाकीच्यांना देत नाही वगैरे, असं काहीतरी आहे. मला आता माहित नाही वगैरे. पण तसं आता हे कोस्टल रोडवर आमचे एवढे इंजिनियर लाभलेत, एवढेच म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे पण लाभले, LNTचे पण लाभले, किंवा ते इव्हन ते कामगार ज्यांचे हात लागले, ज्यांनी स्वतःचं सगळं आयुष्य तिथे, त्यांचा आपण थोडा बहुमान करायला नको होता त्यावेळी. आपण आपलेच हारतुरे घ्यायचे आणि हे करायचं, आणि तर कितपत करणार आपण हे. हे कधी बदलू शकेल? बदलेल. आता नवीन ज्या BMC चे कमिशनर आलेत, अश्विनी भिडे, कसं बघता? कारण ते कोस्टल रोड, त्याच्यानंतर ॲक्वा लाईन वगैरे, म्हणजे खूप मोठमोठे प्रोजेक्ट करूनच त्या इकडे त्यांना आणलं आहे. कसं बघता तुम्ही त्यांच्याकडे, का त्यांच्या काळात काय बदल घडताना बघताय? नाही, त्या चांगलं काम करतात. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो, आता आमचं सगळं त्या इथे ॲडिशनल MC असताना महापालिकेच्या सगळ्या समस्या त्यांच्याकडे होत्या. आणि आत्ता जेव्हा मी भेटलो, मी त्यांना सांगितलं की मॅडम, तुम्ही जिथे थांबला होतात तिथे परत तुम्हाला चालू करणार आहे. म्हणजे त्यांनी जे निर्णय घेतले होते तो निर्णय त्यांना घ्यावा लागला आता, म्हणजे 2-2.5 वर्षानंतर. मग त्यांनी, ठीक आहे, त्यावेळी त्या आयुक्त नव्हत्या, म्हटलं मॅडम आता आयुक्त म्हणून तुम्ही सही केली बघा आता. म्हणजे न्यायालयात जातं बघा, शेवटी न्यायालयात जरी प्रकरण गेलं तर न्यायालय तुम्हाला आडकाठी घालत नाही, अगदीच कुठे काय आलं तर हे देतं. आता उदाहरण सांगतो, आमच्याकडे कनिष्ठ ज्युनियर इंजिनियर पदासाठी परीक्षा घेतल्या होत्या. त्यासाठी पदविका म्हणजे डिप्लोमा हा मॅन्डेटरी आहे त्याच्यामध्ये. मग काही डिग्री होल्ड म्हणजे डिप्लोमा प्लस डिग्री असेल, यू आर अलाउड, यू कॅन, तुम्ही परीक्षेला बसू शकतात वगैरे. पण काही प्युअरली डिग्रीवाले आहेत ना, ते कोर्टात गेले आणि कोर्टात मुंबई हायकोर्टने त्यांना परवानगी दिली. ठीक आहे, परीक्षा झाली, बसवलं वगैरे. आता 2024ला परीक्षा झाल्या, अजूनही निकाल लागत नाही आहे, कारण तिथून प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टात आम्ही गेलो, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, ते स्क्वॅश, म्हणजे त्याला स्टे दिला हायकोर्टच्या याला, आणि हायकोर्टला डायरेक्शन दिलं की 8 आठवड्यामध्ये तुम्ही निर्णय घ्या. पण आता कोर्टाला सुट्टी लागली, परत ते गेल्यानंतर त्यांनी समोरच्याला तारीख दिली. आता आम्हाला सांगतात 15 जून. आता मी जे कोण प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना मी बेंबीच्या डेटापासून सांगतो की तुम्ही डिप्लोमा होल्डर्स प्लस जे काही लोक आहेत त्यांचा रिझल्ट तुम्ही डिक्लेअर करा. कोर्टाने कुठलंही त्याच्यामध्ये आडकाठी आणलेलं नाही आहे. आणि अगदीच तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तो निर्णय तुम्ही देता किंवा त्याला नोकरी देताना तुम्ही लिहा की कोर्टाच्या या निर्णयासापेक्ष काय असेल तर आम्ही नाही म्हणते ते सोडून जाणारच नाही, मग ते कोर्टात जाते, असं तसं. म्हणजे काय असतं ना, जे शासनाने केलं, म्हटलं फडणवीस साहेबांना विचारा, त्यांनी केलंय तिकडे महाराष्ट्र शासनामध्ये असंच, पण नाही. त्यामुळं या पॉडकास्टच्या माध्यमातून मी आपल्या भिडे मॅडमना विनंती करतो की तुम्ही, मी बोललो तर तुमच्याशी, पण तुम्ही जर म्हणजे 15 जूनपर्यंत थांबण्याची काही आवश्यकता नाही आहे. ह्या सगळ्यामध्ये आपण बोललो की तुम्ही
शासन आणि इकडे पॉलिटिकल वगैरे आहे, पण तुम्ही आम आदमी पार्टी बरोबर पण असोसिएट झाला होता आणि तुम्ही पण थोडंसं पॉलिटिक्स वगैरे मध्ये आला होता. त्यावेळेला मला वाटतं आम आदमी पार्टी दिल्ली आणि तिकडे खूप त्यांचं म्हणजे अजूनही आहेत ते पंजाब वगैरे मध्ये, पण होती ती वेव्ह होती एक आम आदमी पार्टीची आणि होय. तुम्ही त्याच्यासोबत मुंबईला असोसिएट झाला होता. काय झालं मग पुढे? का काय तो मुंबईत एक तशी आम आदमी पार्टी आम आदमी बरोबर नाही हे करू शकली, सिंक मध्ये येऊ शकली का तो ठसा उमटवू शकली, जसं पंजाबमध्ये झालं, दिल्लीमध्ये झालं? नाही, इकडे झालं असतं, पण माझं तिथे जाणं ते एक ॲक्सिडेंट होता. आमचे ते आर्किटेक्ट गोपाळ झवेरी आहे, ते एक दिवस मला त्यांनी फोन केला की असं असं आहे, आपण मग जाऊया. मग ते कोण आमचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे गेलं आणि तो मग त्याने ते काय ते हे करूनच टाकलं, म्हणजे हे नामकरण. मग तरी मग गेलो मला, कारण माझा अरविंद केजरीवालचा आमचा परिचय होता. साधारणतः 1999-2000 मध्ये जेव्हा अरविंद केजरीवालने परिवर्तन नावाचं NGO काढला होता, त्यावेळी दिल्ली जल बोर्डची स्थापना तिकडे झाली होती आणि मग त्याचा शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या आणि मग तो अभ्यास करण्यासाठी जॉर्ज साहेबांच्या माध्यमातून केजरीवाल आमच्याकडे शहासाहेबांच्या घरी 3 दिवस होते. त्याच्याबरोबर प्रोफेसर शास्त्री होते IIM बँगलोरचे. आणि म्हटलं ठीक आहे, हा माणूस एकटा हा करतो की हे करतोय, म्हणून म्हटलं मी तिथे गेलो. पण ते बघितलं, म्हटलं नको, हे फार भयानक आहे, हे आपल्याला हे नाही परवडणार. ते केजरीवाल कसे होते जेव्हा पॉलिटिकल वगैरे ते पार्टी नव्हती आणि ते मुंबईत आले होते? मुंबईत आलेला केजरीवाल चांगला होता त्यावेळचा, अभ्यासू होता, त्याचं ते मांडणी जी होती वगैरे ती, म्हणजे ती खरंच चांगलं. पण नंतर राजकारणात आल्यानंतर तो, कारण एकदमच बदललेला आहे, एकदम बदललेला आहे. मध्ये म्हणजे ते एका कार्यक्रमासाठी ते ग्रँड हयातला आले होते, तर मी बोललो की केजरीवालजी पहचाना क्या, म्हणजे तो म्हणजे आपण जेव्हा सांगतो एखादा की आपण 3-4 दिवस बाबा इथे राहिलेलो एकत्र, नंतर आणि नंतर तो माणूस म्हणजे मग ते नाही ओळखलं त्याने. नाही ओळखलं. दुर्दैव आहे ते. पण एक पर्याय मुंबईला खरं मिळाला असता, पण या लोकांना ते जमलं नाही. आता मुंबईनी पर्याय दिलाय ना, बरेच शिवसेना जाऊन आता भाजपाला अपॉर्च्युनिटी दिली आहे. काय वाटतं तुम्हाला पॉलिटिकली काय फरक पडेल? कारण बदल घडलाय. नाही बघा, बदल हा स्थायी भाव असतो प्रत्येक याच्या, व्यक्तीचा असतो, वातावरणाचा असतो, सगळ्यांचा असतो. त्यामुळं हे लोक करतील ना, आपण त्यांना संधी संधी आता दिली आहे, तर बघूया ना, आता वेळच सांगेल. सुरू झालंय. हां, म्हणजे आता आता त्या दिवशी मला एकाने प्रश्न विचारला, शाहू महाराजांच्या पुण्यतिथीच्या TV9च होता वगैरे, की आता हे सरकारच्या वतीने लोढासाहेब आश्वासन देऊन गेले पन्हाळा लॉजला तिथं वगैरे वगैरे, तर ते करतील काय? म्हटलं करतील ना, आपण आत्ताच लगेच निगेटिव्ह म्हणजे बोलण्यात काय अर्थ आहे म्हटलं. कळलं काय? सगळे मिळून आपण त्यांच्या पाठलाग करूया ना. कसं जर इंदू मिल बाबासाहेबांचं होऊ शकतं, तर सगळेच घटक म्हणजे आरक्षण देणारेच म्हणजे शाहू महाराज पहिले होते या भारतामध्ये. बरोबर. तर सगळ्यांनी घेतलं तर ती काय बिल्डिंग, तो पन्हाळा पुन्हा करता येईल ना, त्यात काय एवढं हे नाही आहे. काय लागतील 100-200 करोड. कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. राजकारणी म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे. आता चायनाचं आपण एक उदाहरण घेतो. चायना काही सरकारने डेव्हलप नाही केलेलं आहे. सरकारने त्याचं जे काय लागतं ना त्याला, त्या जे काही उद्योग असतील, प्रायव्हेट प्लेयर्स असतील वगैरे, त्यांना जे पूरक वातावरण, एक तर म्हणजे भ्रष्टाचार मुक्त, वन विंडो वगैरे वगैरे सगळं, आणि त्याला जे लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते करून देतो. आधी नाही, तुझं काय पहिलं कर, आधी काय. आता शांघायची परिस्थिती मुंबईपेक्षा वस्त होती. सिंगापूरची परिस्थिती काय होती? झोपडपट्टी सर्वात मोठा प्रॉब्लेम. आता मुंबईला जर झोपडपट्टी मुक्त करायचं असेल तर 200 वर्षे लागतील. एवढं कासगतीने आपण चाललोय. आहेत ना, लोकांचे स्टडी आहेत ना. आमचा तो गोपाळ जरी सांगतोय ना, तुम्हाला देतोय ना पर्याय, पण कोणी ऐकणार नाही, कारण आम्ही काय देऊ शकत नाही. आमचे चंद्रशेखर प्रभू सांगतायत
1600 प्रकरणं त्यांच्याकडे आले आहेत. स्वयंपूर्ण विकास करा, करून दाखवलं त्यांनी, त्यांना कोणी सांगत नाही. त्यामुळे काय असतं की आपली राजकीय जी इच्छाशक्ती असेल ना, तरच या मुंबई, महाराष्ट्र म्हणा, भारताचा विकास होऊ शकतो. त्याने माणूस लास्ट म्हणतात ना, माणूस जो आहे त्याला केंद्रबिंदू ठेवला पाहिजे. आता आपण ते बघा ना, ओडिसाचं उदाहरण बघतो. ओरिसाचं जे जितू मुंडाचं आता म्हणजे की पुरावा म्हणून त्याला माहीत नव्हतं की ते डेथ सर्टिफिकेट वगैरे द्यायला लागतं वगैरे. खरं तर म्हणजे याच्यासाठी सरकारनेच सगळं केलं पाहिजे असं नाही ना. तिथं तो बँक मॅनेजर आहे, त्याचा झोनल मॅनेजर, एरिया मॅनेजर आहे वगैरे. त्यांनी ते जाऊन म्हणजे त्याच्या जर काळीज असतं तर त्यांनी ते करून दिलं असतं ना. त्याला बिचारायला ते बॉडी आणायची घेऊन जो आणलेला पडली ना. तरी सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना, भारतामध्ये खूप दानशूर लोक आहेत आणि बऱ्याच दानशूर लोकांनी त्या जितू मुंडांना मदत केली. आज त्याच्या अकाउंटला 25-1 लाख रुपये जमा झालेले आहेत. पण त्याच्यानंतर मग सरकार म्हणून आपली जबाबदारी असते ना. सरकारकडनं मला वाटतं अजून कुठे वाचण्यात आलं नाही की तिथे कोणी लोकल जो कलेक्टर असेल किंवा काय असेल, खरं त्याचं काम आहे ते. तो सरकारचा प्रतिनिधी म्हणून तिथे असतो ना. म्हणजे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री त्यानेच सगळ्या गोष्टी करायच्या हे अपेक्षित नाहीये. याच्यासाठी तर बाबासाहेबांनी तुम्हाला संरक्षित केलंय ना. हे जेवढे IAS IPS आहे त्यांना सेक्शन 73 ऑफ म्हणजे राज्यघटनेचं जे कलम आहे त्याच्यामध्ये यांना संरक्षण दिलेलं आहे. पार्लमेंटच्या म्हणजे राज्यघटनेचं संरक्षण आहे त्यांना. म्हणून त्या काळात बाबासाहेबांना समजलं होतं की यांना जर आत्ता असे जे आहेत अधिकारी यांना थोडंसं राजकीय पक्ष धाकट डबाशा दाखवतील, हे दाखवतील, ते दाखवतील, म्हणून त्यांना ते एक स्वतंत्र संरक्षण दिलेलं आहे. पण तरी चित्र पाहतोय आपण, राजस्थान जलजीवन मिशन वगैरे वगैरे काय अवस्था आहे. ते संरक्षण आहे म्हणून आता ती भीती आणि अकाउंटेबिलिटी केली आहे की आता तर काय कोणी करूच शकत नाही. असेल कदाचित, पण दुर्दैव आहे. म्हणजे IAS ऑफिसर्स मध्ये एवढ्या बातम्या म्हणजे मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, दुर्दैवाने महाराष्ट्रात एक आता बीडमध्ये सापडलाय. पण आहे म्हणजे तो एक 12वी फेल 12th फेल नावाचा एक सिनेमा आलेला, त्याच्यात एक प्रोसेस दाखवली होती की गरीब मुलगा आहे आणि तो कसा तरी करून, म्हणजे संदीप शर्मांच्या लाईफवर इन्स्पायर्ड, मनोज शर्मांच्या लाईफवर इन्स्पायर्ड होती ती. सिनेमा बघताना कुठेतरी ती मेहनत आणि सगळं दिसलं, पण शेवटी असं वाटलं की अरे या व्यक्तीला श्रीमंत व्हायचंय, त्याच्यात कुठेच देश सेवा नव्हती त्या पूर्ण प्रोसेसमध्ये की मला देशाच्यासाठी काहीतरी करायचंय म्हणून मला IAS का IPS व्हायचंय. ते पलटलंय. आज त्यांना इन्स्टंट श्रीमंत होता येतं, गाडी, बंगला, ड्रायव्हर, हे मोटिवेशन झालंय. मग जर मोटिवेशनच चुकीचं असेल तर मग ते कसे देश सेवामध्ये सहभागी होणार. आणि आपण महाराष्ट्रामध्ये बघतोच आहे ना की बऱ्याच जागेवर जिकडे त्यांनी काम केलं पाहिजे, अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे, दुर्दैवाने नाहीये. आपण वर्ल्ड वॉटर डे नावाचं एक इनिशिएटिव्ह सुरू केलं, ज्याचं तुम्हाला मराठी मूळच्या चॅनलवर ह्याच काही महिन्यापूर्वी आपण जो साजरा केला त्याचा व्हिडिओही बघायला मिळेल की काय होतं तिकडे नक्की. पण तेव्हा आपल्याला बोलता नाही आलं आणि तेव्हा तुम्ही म्हणजे आम्ही वाट बघत होतो की आता तुम्ही आला आणि काहीतरी बोलाल, पण तुम्ही त्या दिवशी नाही स्टेजवर येऊन बोलला. तर आज काय आहे इनिशिएटिव्ह चालू करण्याचं खरं कारण मी तुम्हाला सांगतो की 2000 साली आत्ताचे आमचे प्रशांत पवार प्रमुख अभियंता यांत्रिकी आणि विद्युत हे त्यावेळी 2000 साली दुय्यम अभियंता वैतरणा धरणावर होते आणि तिथे कार्यरत असताना त्यांना काहीतरी बाधा झाली किंवा बाईट झालं. तिथून ते गावी जबलपूरला गेले होते आणि जबलपूरला गेल्यानंतर त्यांना ताप वगैरे आला आणि ताप आल्यानंतर त्यांना पूर्ण म्हणजे इथून ते पूर्ण पॅरालाइज झाले होते. आणि मग तेव्हा त्यांच्या वडिलांचा फोन वगैरे आला तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना मुंबईला घेऊन या आणि म्हणून ते गुवाहाटी एक्सप्रेसने त्यांनी मुंबईला आणलं. दादरला आम्ही त्याने ॲम्ब्युलन्स करून मग हिंदमाता हे हिंदुजा याच्यामध्ये नेलं. हिंदुजामध्ये त्यांनी सांगितलं की नाही आमच्याकडे इथं, पण तिथे एक माहिती मिळाली
की लीलावतीमध्ये डॉक्टर हस्तक आहेत, हे याच्यावर काहीतरी संशोधन करतायत. मग आम्ही डॉक्टर हस्तकांशी संपर्क साधला. मग तिथे गेल्यानंतर ते म्हणाले की मी इथे त्याला घेतो, पण सर्व जे उपचार असतील ते विदेशी जी औषधं आहेत आणि ती महागडी आहेत, ते तुम्हाला परवडतं का ते? कारण त्या काळामध्ये त्यांनी जवळ 8-1 लाखाचा खर्च सांगितला होता. पण त्यावेळी पगारच 1700-1800 होते, त्यामुळे पण तरी आम्ही नेलं तिथे. मग आमचे एक ते टी व्ही शाह साहेबांनी एक सुरेश खोले नावाचे कार्यकारी अभियंता त्यावेळी होते, त्यांना तिथे लीलावतीला पाठवलं आणि मग ते त्या ट्रस्टींशी वगैरे बोलले आणि उपचार चालू करा, म्हणजे ते उपचार चालू केले. मग आम्ही खास करून पाणी खात्यातले जे इंजिनियर्स आहेत, आम्ही एक निधी गोळा केला सुरुवातीला 3.5-1 लाखाचा. तो जमा केला, कारण एक इंजेक्शन 50-60 हजाराचं होतं. त्यामुळे तो, आणि नंतर जेव्हा पूर्ण त्याचं ट्रीटमेंट झाली, तो खर्च जवळजवळ 7-7.5 लाखाच्या घरात गेला होता. आणि मग असे जर प्रसंग उद्भवले तर मग पुढे काय करायचं? आणि मग आम्ही ती वर्ल्ड वॉटर डेची संकल्पना राबवली, की आम्ही त्या 2002-3 साली पहिला वर्ल्ड वॉटर डे साजरा केला. वॉटर नावाचं एक पुस्तक काढलं, त्याच्यामध्ये आम्ही जाहिराती गोळा केल्या आमच्या महापालिकेतल्या अभियंत्यांच्या संपर्कातून वगैरे. आणि मग ABF नावाचं एक ट्रस्ट स्थापन केली, ABF ॲक्वा बेनिव्हिलेंट फंड, एक Okay. ट्रस्ट स्थापन केली. आणि त्या ट्रस्टमध्ये मग आम्ही ते सगळे पैसे जमा करत होतो. मग त्याच्या व्याजातून बऱ्याचशा लोकांना केलेत. म्हणजे आता म्हणजे 2 त्याच्यात कामगार असतील, पत्रकार असतील. अगदी रिसेंटली एका पत्रकाराला मदत केली, त्याच्या कानाचं ऑपरेशन होतं म्हणून वगैरे. त्यामुळे समाजाचा कुठलाही घटक आमच्याकडे आमच्या संपर्कात आला, सगळ्यांना आम्ही आत्तापर्यंत मदत केलेली आहे. कारण तो फंडच मोठा झाला होता. त्यामुळे आता मग प्रत्येकाकडे आपण जायला पाहिजे. त्यामुळे शाळेतले विद्यार्थी असतील, तांसा शाळाचे असतील, धामणगाव शाळा असेल, कुठे आदिवासी पाड्यावरती प्रयोगशाळा असेल, अगदी म्हणजे ती सचिन धर्माधिकारी आमचा जो कनिष्ठ अभियंता आता वारला, तो त्यालाही मदत केली. त्यानंतर एक सानिया कदम नावाची होती, ती हैदराबादला, ती ज्युनियर इंजिनियर होती, तिलाही मदत केली. आणि एक कैलास राठोड नावाच्या दुय्यम, ते आता एक्सपायर झाले मागच्या महिन्यात, त्यांनाही मदत केली आम्ही या संस्थेच्या माध्यमातून वगैरे. म्हणून म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला इच्छा खूप असते सार्वजनिक हिताचं काम करायला, पण तुम्हाला गंगाजळी पाहिजे असते. मग ती करायची कशी, घ्यायची कशी? म्हणून ती वर्ल्ड वॉटर डेची कल्पना आमच्या टी व्ही शाह साहेबांनी राबवली आणि त्याच्यातनं आम्हाला निधी मिळाला. खूपच छान उपक्रम आहे आणि त्या दिवशी आम्ही बघितलंही, त्याला प्रतिसाद पण खूप छान आहे. लोकल लेवलवर गव्हर्नन्स इज फेलियर आपण आता बोलत होतो. फुटपाथ नाही, फेरीवाले, इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे काहीच नाही आहे. आबादी पण वाढली आहे की एका BMCच्या वॉर्ड ऑफिसरच्या क्षमतेच्या बाहेर गेलंय. मग अशा वेळेला अच्छा, तिकडे मग नगरसेवक, माजी नगरसेवक, तिकडचा लोकल जो कोण गुंड वगैरे असतो, जे अशा सगळी एक इल्लीगल यंत्रणा तिकडे आहेत जी काम करतात, जे प्रोग्रेस होऊ देत नाही. त्यासाठी ALM नावाची एक गोष्ट एक्झिस्ट करते, त्याचा आम्ही मागे पॉडकास्टही केला होता. कुठेतरी आम्हाला तुम्हाला भेटल्यावर कळलं की तुम्ही पण त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते की एक वेगळं यंत्रणा येईल ज्यांनी ग्राउंड लेवल गव्हर्नन्स सक्षम होईल. काय झालं तिचे, का ते पुढे होऊ शकलं नाही, का काय चॅलेंजेस आले आणि ह्याचं सोल्युशन कसं काढता येईल, आणि ALMला घेऊन काय चॅलेंजेस आहेत? नाही, ते एरिया लोकल मॅनेजमेंट जे होतं, लोकॅलिटी मॅनेजमेंट, ते रत्नाकर गायकवाड साहेब असताना आम्ही ते चालू केलं होतं. म्हणजे 97-98चा काळ होता तो, 96-97 वगैरे. ठीक आहे, लोकांचा सहभाग वगैरे तो त्या होता, म्हणजे मी त्याचा पार्ट होतो. म्हणजे लोकांनी जर सहभाग दिला, सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये. एक तर म्हणजे तुम्हाला सांगतो की F नॉर्थमध्ये, म्हणजे F उत्तर विभागामध्ये नाथालाल पारेख मार्ग आहे, तो आजही आम्ही तो ALMच्या ह्याच्यामध्ये, आता जी मंडळी त्यांना माहिती की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही म्हणजे जसं आपला तो अरोरा सिनेमा आहे, तिथून चालू होतो तो अगदी विजेट्या संपेपर्यंत, सेंट जॉब सोसेस, तुम्ही जा, फेरफटका मारा, दोन्ही बाजूनी छान अगदी झाडं लावलेली आहेत वगैरे, डिवायडर नीटनेटके आम्ही त्यावेळी ठेवायचो, पेंट, म्हणजे हा वाटतं की नाही आपण. तसंच आम्ही एक वत्सराज लेन म्हणून ते पण केलं होतं, त्यालाही पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे घाटकोपरमध्ये एक जोशी लेन म्हणून आहे, ती मंडळी कसं म्हणजे सतर्क होती, उत्स्फूर्त होती आणि
कनेक्ट होता त्यांचा महापालिकेच्या इथं. आणि दुर्दैवाने बाकीचे जे एक चेंबूरचं पण एक ALM होतं, ते पण चांगलं परफॉर्म्स करत होते वगैरे. तर त्याच काळात हे माहीमचं ALM गुप्ते म्हणून होते, ते पण त्याच ज्यांचा आम्ही हा. पॉडकास्ट घेतलाय ते पण त्याच काळात सुरू झालेलं उपक्रम होता. अरे हा, मग काय झालं पुढे? कसं आहे माहिती आहे का, त्याचं काही लोकांचं बघा, तुमचा उद्देश चांगला असेल ना, शेवटी आपण अशा समाजामध्ये वाढतोय. आता बघा, तो फेरीवाला आहे, तो पण या समाजाचा घटक आहे. बरोबर. कळलं का, की तुम्हाला जर मग तुम्ही त्याचं काहीतरी सरकार म्हणून मग काहीतरी त्याला सांगा कुठं जायचंय वगैरे. तो आहे, त्याचं कुटुंब आहे, सगळं आहे ना. पण तुम्ही त्याला जर एक पिच देता 1 बाय 1 मीटर, तर त्याच्यावर तुम्ही करा ना कंट्रोल. तुम्हाला कोण नाही सांगितलं नाही ना. तो पसारा मांडतो ना, तो नका मांडू दे, पण त्याला जे दिलंय, कायद्याने दिलंय, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, त्याला तुम्ही ते 1 बाय 1 मीटरमध्ये करायला सांगा ना. नाही असं नाही ना. पण जे सातत्य लागतं ते दुर्दैवानं नाहीये दोन्ही बाजूने. आणि म्हणून तो बोजवारा दिसतो आपल्याला. मुळात म्हणजे आपल्याकडे ना नियम, साधं उदाहरण आहे, म्हणजे ट्रॅफिक सिग्नलला आपण अर्धा मिनिट पण थांबत नाही. हो. त्या झेब्रा क्रॉसिंगच्या आतमध्ये थांबलं पाहिजे, कारण त्या लाईनीच्या आणि आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये एक राज्य आहे मेघालय. तिथलं बघा, तुम्हाला YouTube असेल, इतर तिथलं जे ट्रॅफिक डिसिप्लिन आहे ते भारतातलंच आहेत ना ते. तर तिथे आहे, तर इथे का होत नाहीये? म्हणजे आपल्यातच काहीतरी आहे ना, यंत्रणा करून किती तुम्ही त्याला हे करणार. पण सेल्फ डिसिप्लिन जो आहे, सिव्हिक सेन्स आहे, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही किती करा, रंगरंगोटी करा. एक आज तुम्ही एवढे डिवायडर बघा. अहो, मी ते तुम्ही त्या खंडाळा घाटात जा, त्या डिवायडर एवढ्या पिचकाऱ्या असतात ना, असं मस्त पेंटिंग, ते वारली पेंटिंग काय आहे? वारली पेंटिंग, पान, गुटखा आणि पाननी केलेले वारली पेंटिंग. पण मग काय होप आहे का ALM ना, का ज्याच्यावर अवेअरनेसवर अजून काम केलं तर त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल का? कारण आम्ही काही ALMशी बोललो, होणार. त्यांच्यासाठी पैसा हा एक मोठा फॅक्टर असतो, की बाबा पैसे कुठून येणार. नाही, पैशाचं त्यांनी काळजी करायचीच नाही. पैसा महापालिकेचाच आहे, त्यांनी सुचवायचं आहे फक्त. कळलं का? हे शेवटी बघा, ही चळवळ झाली पाहिजे. दुर्दैवाने ती नाही झाली. ती जर झाली, आणि त्याच्यात मध्ये काय माहिती आहे का, काही म्हणजे सगळंच अगदी पॉझिटिव्ह नाही आहे. त्याच्यात मग प्रत्येकाचं काय काही असतं. ते प्रत्येक मग ह्यालाच उचला त्याला, असं नाही होत. मी जेव्हा एखाद्या खुर्चीवर बसलो तर मला जो बॅलन्स विचार करायला लागतो. कळलं का? मी असं एका अँगलने विचार करून ते चालत नाही. त्यामुळे त्याचा फरक पडतो, कारण नागरिकांचा सहवास असेल ना तर सगळं काही शक्य आहे. असाच नागरिकांनी कसा एकत्र येऊन घडवायचं ह्याच्यासाठी आम्ही कम्प्लीट ALMचा एपिसोड केलाय. ALM काय असते, कशी फॉर्म करते, कसं काम करते, कसं BMC बरोबर आणि शासकीय यंत्रणांबरोबर काम करून तुम्ही तुमचा लोकल एरिया छान सुंदर करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही तो एपिसोड बघा आणि आपापल्या एरियामध्ये उपक्रम करा. आणि बाकी आपल्याकडे असे काही नेते आणि अशी काही लोक आहेत जी याच्यात आपल्याला मदत नक्कीच आणि 100% करतीलच. तर जाता आता, कारण वेळेची मर्यादा आहे, इंजिनियर सिटी हे एक उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावर आपण राबवत आहे. काय आहे तो, कोणासाठी आणि कशी आली ती कल्पना? नाही, ही कल्पना आपले जे सुप्रसिद्ध वास्तुविशारद आहेत चंद्रशेखर प्रभू आणि आपले माजी महापालिकेचे माजी आयुक्त जे सुबोध कुमार साहेब यांची ती खरी कल्पना आहे. हा 120 एकराचा हा भूखंड आहे. हा ॲक्च्युली बृहन्मुंबई पोलीस जे असतात ना, हवालदार वगैरे, त्यांच्या सरकारी गृहनिर्माण संस्थेसाठी त्यांच्या संस्थेने विकत घेतलेला तो भूखंड आहे. ओके. तो दुर्दैवानं काही लोकांच्या ताब्यात गेला होता असं ऐकिवात आहे, म्हणजे नक्की मला माहित नाही. पण ज्यावेळी आमची प्रभू साहेबांची पहिल्यांदा भेट झाली, त्याला खरं कारण ते विश्वास उडगी पण आहेत, ते खरं माझ्याकडे आले होते. आणि मग आम्ही साईटवर गेलो, बघितलं वगैरे. आणि मग आम्ही त्याच्यासाठी एक तळेगावला आमचं शिबिर ठेवलं होतं, की याच विषयावरती प्रभू साहेबांनी बोलवा. आणि तो आहे, म्हणजे तुम्ही म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशनच्या वेबसाईटवर तो आहे.
किंवा पेजवर पण तो पूर्ण पॉडकास्ट आहे. तिथलं जेवढं ते सेशन झालं ते आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे अमेरिकेतली जी टॉपमोस्ट इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी आहे युलिन्स, ती आली आहे. त्यांनी तो कॅम्पस इथे येण्याचा मानस दाखवला आहे. पण त्यांनी सांगितलं की जर तुम्ही इथे जर टाउनशिप जे डेव्हलप करणार असाल ते इंजिनियर्ससाठी करणार असाल तर आम्ही इथे आमचं कॅम्पस टाकतो. आणि मग मला विचारलं की आम्ही तुम्हाला 1000 सदनिका याच्यामध्ये देतो, तुम्ही घेऊ शकाल का? तर मी म्हटलं घेऊ शकतो. कारण म्हटलं आमच्याकडे आत्ताच रिक्रुटमेंट झालेली आहे. जवळजवळ 850 नवीन इंजिनियर्स आमच्याकडे भरती झाले आहेत. ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत. त्यांना मुंबईमध्ये कुठे निवारा नाही, ते भाड्यानं राहतात. आणि त्यांना जर आव्हान केलं, मी केलं होतं त्यावेळी त्यांना, आणि मग त्यांना ते येतील म्हटलं, किंवा अलीकडचे जे आहेत. आणि पण मग मी पुण्याला गेलो, पिंपरी चिंचवडला गेलो, नाशिकला गेलो, तर त्या जवळच्या ज्या कल्याण डोंबिवली आहे, ठाणा आहे, नवी मुंबई, यांना सगळ्यांना सांगितलं. ते आता मला फोन करतायत की कधी चालू होतं आहे, फॉर्म कधी निघत आहेत, आम्हाला भरायचं आहे, आम्हाला भरायचं आहे. त्यामुळं ते एक म्हणतात ना, नवी मुंबई एअरपोर्टपासून 8 किलोमीटर का 10 किलोमीटर आहे. आणि स्वयंविकासामध्ये एक असं आहे की न नफा ना तोटा. म्हणजे हिरानंदनीचा जो कॉम्प्लेक्स आहे त्याला लागून आमच्या त्या प्लॉटची कंपाऊंड वॉल असणार आहे. हां, आणि त्याचा मी ग्लोबल टेंडर काढणार आहोत. त्यामुळं त्याला जे काय मनात जी संकल्पना आहे प्रभू साहेबांची, ती प्रत्यक्षात येणार आहे. त्याच्याबद्दल 1-2 गोष्टी तुम्ही थोडा ऑफ द कॅमेरा बोलला पण होता की कसं काही पर्टिक्युलर स्पेशल लोकांसाठी काही स्पेशल गोष्टी पण त्याच्यात म्हणजे असतात. त्याच्यामध्ये काय म्हणतं, इंजिनिअरिंग जेवढे आयुध आहेत, जॉमेट्री असेल, तुमचं अल्गोरिदम असेल, किंवा एखादा आंधळा माणूस, मी जसं सांगितलं की तो आमच्या सोसायटीचा सभासद आहे, तर विशिष्ट प्रकारची सुगंधाची जी झाडं आहेत ती लावायची. त्याला तो सेन्स आला की हे इथे आहे, की इथे माझं घर आलंय. अशा प्रकारचं ते सगळं शहर असणार आहे. आणि म्हणतात ना 22व्या का 23व्या शतकातलं असणार आहे. फ्युचरिस्टिक सिटी असा एक प्लॅन आहे, ती नक्की लवकरच बनेल, बघायला मिळेलच. तर सर, तुम्ही आज इकडे आलात, आपल्याकडे अनेक विषय आहेतच बोलायला, पण बऱ्याच विषयांवर आपण थोडं बोललो, कारण खूप सामान्य लोकांना जे प्रश्न असतात तेच प्रश्न आम्ही तुमच्यापर्यंत मांडले, आणि जी काही तुमच्याकडून तुम्ही उत्तरं देऊ शकलात त्याच्याबद्दल कोणालाही नाराज न करता, कोणाचंही न घेता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. इकडे येऊन वेळ दिल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. आणि मराठी मोडला खूप बरं वाटतं की तुमच्यासारख्या लोकांबरोबर आम्हाला भेटून गप्पा मारता येतात, पॉडकास्ट करता येतात. कारण समाजात ती जागृती आणणं, लोकांपर्यंत ह्या गोष्टींमध्ये चर्चा करणं, हा एक खूप छोटा प्रयत्न आहे जो आम्ही करत असतो. कारण जोपर्यंत तो नाही होत, लोक स्वतःहून विचार करणं, बोलणं, माहिती घेणं नाही सुरू करत, तो बदल घडूच शकत नाही. तर आलात, लोकांना पण जर सरांसाठी काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये टाका. आम्ही त्यांना विचारून त्यांच्याकडून त्याची उत्तर घेऊन तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू. पण आज सर इकडे वेळ काढून आलात, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तुमचे पण आभार आणि धन्यवाद. नाही, थँक्यू. सो या एपिसोडमध्ये एवढंच. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, आणि बाकी चॅनल बघत राहा आणि असेच आमचे पॉडकास्ट बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.